कितीही तू व्यावसायिक अभिनेत्री असलीस तरी सुद्धा जेव्हा तुला तिथे जाऊन इंटिमेट सीन्स करावे लागतात तेव्हा ते करताना संकोच नाही वाटत का? लग्नात ती स्पेस पण पाहिजे. प्रत्येक गोष्ट मी तुला सांगायची तू मला सांगायची आहे. गुदमरलं पण एखाद्या नात्यात येऊ शकतो. खूप जर दुःख होत असेल तर त्याचं काय करायचं? तर ती बाई म्हणाली त्यातनं जायचं. माझे वडील मला ओळखत नाहीयेत तर जाऊ दे ते विसर आणि असं नाही होणार आहे. काही मला खूप रडू येणार आहे की अरे नाव पण आठवत नाही का तुम्हाला माझं. मला असं वाटतं की त्रास हा टाळायचा नाहीये मुग्धा. म्हणजे आत्ताचं आपलं आयुष्य मला कधी कधी खूप असं वाटतं की आपण त्रास टाळून प्लेजरकडे जाणं, बट दॅट्स नॉट लाईफ राईट. आत्ता जर मी अमृता नावाचं कॅरेक्टर आहे या सीन मध्ये, आरपारची मुलाखत हा जर सीन असेल तर आता अमृता कशी बरं कॅरेक्टर आहे हा विचार मी करत नाही. होतो ज्योती की बेटी तो खरेगी, अरे ज्योती की बेटी ने असा की आता म्हटलं अरे एन्जॉय नाही करता यायचं मला का. एक ठाण मांडून पुस्तक वाचायचं, पण त्या रीलच्या ब्रेन रॉट नंतर 4 ओळी वाचण्याचं माझं एकाग्रता कधी मी गमावली. मला दिसला आज सूर्य बाबा, बघितला मी सूर्य, माझं लक्ष गेलं त्याच्याकडे. ह्याचं अप्रूप वाटण्याचे दिवस आलेत. नमस्कार, मी मुग्धा गोडबोले. आरपार वुमन की बात मध्ये पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. आज आपल्याशी गप्पा मारायला आली आहे आमच्या पिढीतली व्यावसायिक दृष्ट्या सर्वात यशस्वी अभिनेत्री, कदाचित सर्वात वैविध्यपूर्ण भूमिका करण्याची संधी जिला मिळाली आणि जिने त्या उत्तमपणे केल्या अशी अभिनेत्री, कदाचित सर्वाधिक जास्त पुरस्कार जिला मिळाले आहेत अशी अभिनेत्री, आणि अभिनेत्रीच नाही आता दिग्दर्शिका आणि निर्माती सुद्धा, अमृता सुभाष. अमृता, तू आज आमच्याशी गप्पा मारायला आलीस या निमित्ताने बर्वा स्किन थेरपी कडनं तुझ्यासाठी हे एक छोटंसं गिफ्ट हॅम्पर. थँक्यू सो मच. तू वापरलेस का बर्वाचे नाही कॉस्मेटिक्स? हा मग वापर. गाईच्या तुपापासून ते बनवतात, ऑर्गॅनिक. त्याच्यामुळे म्हणजे कॉस्मेटिक्सचे जे अदरवाईज केमिकल्सचा त्रास होणं वगैरे ह्या गोष्टी असू शकतात, त्यातल्या काहीच नाहीये. नक्की मी वापरून बघेन. मला फार आनंद झालाय. म्हणजे कितीही माझ्या जवळच्या असल्या अनेक मैत्रिणी इथे येत असल्या तरी सुद्धा मुलाखत घ्यायची म्हटल्यावर 1% तरी दडपण माझ्यावर असतं. आत्ता माझ्यावर तेवढंही नाहीये. ओह, दॅट्स अ कॉम्प्लिमेंट. खरंच, पण म्हणजे तेवढं मोकळं वाटणं, आर पार बोलता येणं हे खरंच मला छान वाटलं हे ऐकून. हो, मलाही. मला खूप बरं वाटतंय. मला गप्पा मारायला मिळणार आहे त्याचा मला आनंद झालाय. आणि हे जे दडपणाचं तू म्हणालीस ना मुग्धा, आता आपण सुरुवातच करतोय, पण मी खूप पहिल्या वेळेच्या दिग्दर्शकांबरोबर कामं केली आहेत आणि जेव्हा ते पण मला असं सांगतात ना की मला तुमचं दडपण नाही आलं, तर मला ते सगळ्यात, बिकॉज आपण काहीतरी निर्माण करतोय ना, वी आर क्रिएटिंग. सो दडपण न येणं ही गोष्ट आपण चीट नाही करू शकत. त्यामुळे मला खरंच ही सगळ्यात मोठी कॉम्प्लिमेंट वाटते खरंच. बाकी इकडे तिकडे होऊ शकतं, पण हे जे आहे ना, ये मन की बात तुझ्या आरपार जाण्याची ही गोष्ट. त्यामुळे थँक्यू, खरंच थँक्यू. तुझी ना एक आठवण मी तुला सांगते. विमलाबाई गरवारे शाळेच्या बाहेर मी उभी होते. मी साधारणपणे 10वीत वगैरे असेल, आणि दुबेजींचं वर्कशॉप सुरू होतं आमच्या शाळेच्या ग्राउंडवर, जिथे मला तू पहिल्यांदा दिसली होतीस. त्यानंतर काही दिवसांनी परत शाळेच्या बाहेर मी उभी होते, तेव्हा आमच्या समोरच्या हॉटेलमध्ये संदेश येऊन बसला आणि मग तू तिथे मला दिसलीस. बरं, ही 2 माणसं इथे का दिसतात याचा अर्थ मला तेव्हा कळत नव्हता. तो मी या कार्यक्रमाच्याच जर नावाचा उपयोग करायचा झाला तर कभी आर कभी पार लागा तीरे नजर, असं काहीतरी आमचं चाललेलं होतं तेव्हा. मला असं वाटतंय आणि तुझ्या कालखंडाचं वर्णन करतेस. आणि मला हा प्रश्न, आणि मी 17 वर्षांची, त्यामुळे म्हणजे संदेश आणि अमृता इथे का आले असतील, म्हणजे ते इथे का भेटले असतील बरं. मग मला कळलं नंतर की कदाचित तेव्हा लोकांपासून लपायला म्हणून तुम्ही असे कुठल्या तरी ऑड हॉटेलमध्ये आला असाल तेव्हा. हो, पण म्हणजे मला आता काय काय आठवलं एकदम. तू एक काळच घेऊन आलीस माझ्या आयुष्यात, आणि तुला ते सगळंच माहिती आहे. आपण किती वर्ष एकमेकीने ओळखतो. मला असं तुला फॉर्मली भेटणं पण थोडंसं काय म्हणतात, कधी नव्हे तर मला जरा अभिनयच करावं लागतं खरं सांगायचं, कारण आपण किती जुन्या मैत्रिणी आहोत. आणि त्यामुळे मला आज एक वेगळा आनंद आहे इथे येण्याचा. पण तेव्हाच मला एक आठवतंय की मी आईला घरी सांगायचंय की मी विमलाबाई गरवारे दुबेजींच्या प्रॅक्टिसला तालमी चालू आहेत, भयंकर तालमी. आणि आई म्हणायची ओके बिचारी. आणि मी तुला जिथे दिसले तिथे माझं तर एकदा मी तालीम करून, म्हणजे असं तालीम करून घरी गेले. ती तालीम करून घरी गेले. मला हे आठवलं आता तू म्हणल्यावर. आणि आई मला म्हणली कुठे होतीस, तर म्हणलं अगं सांगितलं ना तुला मी तालमीला विमलाबाई गरवारे. तर माझा भाऊ असा हसला
हे हसणं म्हणजे असं असतं बघ की ते असं. तर मला कळलं काहीतरी गडबड आहे. तर मी म्हणलं, मी असं त्याच्याकडे पाहिलं तर आई म्हणाली मी आत्ताच विमलाबाई म्हणून येतेय. तर म्हणलं नाही तालमीनंतर. ती म्हणली नाही आता काहीच बोलू नकोस, आता गेलो. सो मग ते सगळं मला सांगावं लागलं, तिरे नजर आर पार काय झालं ते सांगावं लागलं. पण मला ते आठवलं याने. बरं तुझी आई दुबेजींची मैत्रीण नाही का? म्हणजे एका क्षणात त्यांना तसंही कळलं नसतं का की असं काही चालू नाहीये? खरं तर काय कोणाष्ट, पण तिने माझ्यावर विश्वासही ठेवला होता ग. आणि तेव्हा आपल्याला असं वाटत असतं की आपण जे करतो ते कुणालाच कळत नाहीये. खरं तर आईने कदाचित त्या दिवशी विषय काढला असेल, तिला माहित असेल, ती गेलीही नसेल विमलाबाई, पण गेली असेल कारण आई. पण मी 17च वर्षांची होते का, त्यामुळे तिला असं वाटलं असेल की आता खरंच मुलगी काहीतरी अभ्यास तालमी. पण तेव्हाच ते पार्टनर्स लिहिलं गेलं, पुरुषोत्तम करंडक, आणि त्या सगळ्यानंतर लाईफ पार्टनर मिळाला. आणि तुला माहितीच हा विनोद मी खूपदा केला, त्यामुळे परत नाही करणार. आणि आता इथे तुला माहितीच असं म्हणू नकोस, कारण नाहीतर ही मुलाखत होणार नाही. करेक्ट, त्यामुळे ते जाऊच मला माहितीये, मग आपण इथेच थांबू असं होईल. तर असं नको करूस. आणखीन एक गोष्ट म्हणजे एकदा ना आपण लिंकिंग रोडवर भेटलो मुंबईत, खूप वर्षांनी भेटलो किंवा काहीतरी. आणि असं मी रस्ता क्रॉस करत होते आणि अचानकपणे मला मागून मुग्धू अशी हाक आली. म्हणजे मला इतका राग आला की इथे रस्त्यात आपल्याला मुग्धू कोण म्हणतंय. मी बघितलं तर तू होतीस. तर झालं. आणि त्याच्यानंतर तू कुठेतरी गेलीस, मी कुठेतरी गेले. आणि मी गेले म्हणजे मी प्रतिमाताईंच्या सिरियलच्या सेटवर गेले, कारण माझं शूटिंग होतं. आणि माझ्या समोर बर्वे आला, सुनील बर्वे आला, आणि पहिला हिरो. तर तो आला आणि आला मला म्हणाला अरे काय म्हणते. म्हणलं मुग्धू म्हणू नकोस हा तुम्हाला. तर तो मला म्हणाला मी का म्हणू तुला मुग्धू. म्हणलं आत्ता अमृतानी मला भर रस्त्यात मुग्धू अशी हाक मारली आहे. तरी त्याला इतकं हसू आलं. तेव्हापासून ते सगळे मला मुग्धू म्हणतात. अरे काय सांगते. पण आता मला हे आठवत मी तुला मुग्धा म्हणते आता. पण तुझ्यामुळे ते सगळे मला मुग्धू म्हणाले. त्या दिवशी तू खूप दिवसांशी रस्त्यात वगैरे भेटल्याच्या आनंदाने तर मुग्धू असं लाडाने मी तुला म्हणलं असेल. पण आता मी तुला मुग्धा म्हणतेय बघ. आज असं मी तुला म्हणते. आज तू म्हणतेस. बरोबर आहे. अच्छा असं झालं होतं का. आणि ते तू सुनीलला सांगून म्हणजे चुकलं माझं ते. त्याला नको होतं सांगायला, पण त्यावेळी मी असं ते सांगितलं त्याला. आणि ते सगळे एवढे तो माझा सात्विक संताप बघून हसायला लागले की अरे म्हणजे हिला मुग्धूच म्हणायचंय. त्यांना कळलं बरोबर. ते सगळे तो आनंद इंगळे, कविता, असे सगळे मला तेव्हा खूपच निरागस लोक होती फारच. त्याच्यामुळे तेव्हापासून त्याला जबाबदार तू आहेस असं मी जाहीर माफी मागते. आणि पण आता काही याला जबाबदार अजिबात आनंद नाहीये किंवा सुनील नाहीये, याला जबाबदार मीच आहे असं मी इथे ही जबाबदारी स्वीकारते मुग्धू याची. पण आता उपयोग नाही ना. आता ते म्हणणारच आहेत. आता काय नाही होऊ शकत. तर अमृता, नुकतंच तुझं असे न मी नसे न मी हे नाटक मी बघितलं. हो. या निमित्ताने तू दिग्दर्शिका आणि निर्माती. तू दिग्दर्शन आधी केलं होतंस ना. अगं पार्टनर्स म्हणजे आता आपण जे संदेश जे आर पार चाललं होतं तेव्हा म्हणजे काय गंमत आहे बघ की पहिल्यांदा पुरुषोत्तमला मी तेव्हा दिग्दर्शक कुणी नव्हतं, तर दिग्दर्शन करून मग मी काम करेन असं मला वाटलं होतं, कारण मला काम करायचं होतं. सो तेव्हा मी संदेशला म्हणलं पण कसं करायचं काय. दुबेजींच्या वर्कशॉपमध्ये आमची ओळख झाली होती 17, 17.5, 18 जे काय असेल ते. आणि मग तो म्हणाला त्यात काय तूच कर ना दिग्दर्शन. हे त्यांनी मला सुचवलं. तर म्हटलं ओके, हे माझ्या मनातच आलं नव्हतं. आणि म्हणलं पण काय करू दिग्दर्शन, माझ्याकडे एकांकिका नाहीये. मग तेव्हा ते हे झालं होतं बघ जळगाव. हो. खूपच तेव्हा वासना कांड ते असं त्याला खूपच वाईट झालं होतं ते सगळं. सो त्याच्यावर त्यांनी फारच अप्रतिम अशी ती एकांकिका पार्टनर्स त्यांनी लिहिली. आणि ती मी करायला लागले ना. म्हणजे मला आठवतं लेडी रमाबाई हॉल SP कॉलेज. आणि मला असं वाटलंच नाही की मी पहिल्यांदा करते असं. तेव्हा मला वाटलंच नाही. आणि ते दिग्दर्शन मी करत गेले. तेव्हा पण 3च बायका होत्या त्या नाटकात, 3 मुली. आणि खूप ते पण गाजलं बिकॉज विषयामुळे पण. आणि मग पुरुषोत्तम खूप वर्षांनी तेव्हा मिळाला SP ला, असं सगळं झालं. आणि मला असं वाटलं की अरे किती मला खूप शांत वाटलं ते करताना. आणि नंतर मग मी आजी नावाची एक शॉर्ट फिल्म केली, ज्याचं पण कारण असं होतं की माझं आजोळ रहिमतपूर आणि माझ्या आयुष्यावर सगळ्यात जास्त प्रभाव ज्या स्त्रीचा आहे ती म्हणजे माझी आजी आशाताई देशपांडे. तिने रेहमतपूर सारख्या छोट्या गावात मुग्धा वाचनालय सुरू केलं, हिंद वाचनालय, जे छोट्या अगदी स्वरूपात सुरू केलं. आता एक पूर्ण अख्खी इमारत आहे वाचनालयाची.
ती मराठीची खूप म्हणजे मराठी शिकवायची. ती माझं भाषेवरचं प्रेम तिने माझ्या आयुष्यात आणलं. मला वाचनाची आवड तिने लावली. आणि मला खूप लोक विचारतात की तुम्ही खूप चोखंदळ आहात भूमिका निवडण्याच्या बाबतीत. तर मला असं वाटतं भूमिका निवडणं म्हणजे पहिल्यांदा तुम्हाला तो कॉन्टेंट संहिता तुम्हाला कळायला लागेल. ते तिने माझ्यात लहानपणीच रुजवलं. सो ते जे माझं घर जिथे हे सगळं झालं तर ते घर विकलं जाणार होतं. आणि माझ्याकडे ते वाचवायला पैसे ऑब्व्हियसली नव्हते. आणि मला कळेना की हे घर मी कसं ठेवू. माझ्याकडे इतक्या आठवणी आहेत, आजी बरोबरच्या आठवणी आहेत. आणि आजी तोपर्यंत गेली होती. पण ती वास्तू असते बघ आणि आपल्या सगळ्या त्या आठवणी असतात ना. तर मी म्हणलं मी आता काय करू. तर मग मला कल्पना सुचली. आणि मी तेव्हा अवघाची संसार करत होते. आणि मी म्हटलं की मी ते घर मला चित्रित करता येईल अशी मी आणि पहिला मृत्यू माझ्या आयुष्यातला म्हणजे माझ्या आजीचा झाला होता. आणि त्याच्यावर मग मी ती एक गोष्ट बेतली आणि ती तिथे जाऊन मी शूट केली. आणि मला हेही आठवतंय की मी असं 2 शॉट्सच्या मध्ये मी ते असं करत असं की हा शॉट मी कसा घेऊ. आणि एकदा मला तो बोलवायला आला असिस्टंट विचार की मॅडम पुढचा शॉट रेडी आहे. तर मी जमिनीवर झोपले होते कारण मला त्या मुलीच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनी तो शॉट घ्यायचा होता. तर ती मुलगी लहान असणार आहे असं मला वाटलं. आणि गिरीश कुलकर्णीच्या मुलीनी तर मी आडवी झोपले होते. तर ते म्हणाला मॅडम मॅडम त्याला वाटलं की मला चक्कर आली आहे. तर मी अशी होते कारण मी फ्रेम बघत होते. तो म्हणलं नाही काही नाही. मी जणू आणि साडी माझं ठरलंय नाही. आणि मी कशी होते साडी भरजरी दागिने हे सगळं घालून चाललं ना कारण त्या भूमिकेत होते. सो मी त्याच्यात होते. आणि जेव्हा मी पहिल्यांदा सेटवर गेले तिथे सुद्धा ती पण मी आणि संदेशनी मिळूनच निर्मिती केली होती. आणि तेव्हाही मला वाटलं पहिलं नाहीच आहे. आणि संदेश तेव्हापासून मला म्हणत होता की अमृता की दिग्दर्शन तू करायला पाहिजे. दिग्दर्शन तुम्हाला खूप स्त्री दिग्दर्शकांचे चित्रपट दाखवायचा नेऊन असं होतं. पण मला असं वाटतं वेळ यावी लागते. आणि अभिनयाचं इतकं माझं काम चालू होतं फ्रँकली की आणि मी नाही असं म्हणणार उशीर झाला कारण मला असं वाटतं खरंच वेळ असते प्रत्येक गोष्टीची नाही. त्याच्यामुळे हे जेव्हा मी वाचली ही संहिता असेन मी नसेन मीची तर मी म्हटलं की अरे हे खूप माझ्या जवळचं आहे कारण आई मुलीचं आहे. आणि संदेशनी ज्या पद्धतीने मुलीची बाजू त्यात मांडली म्हणजे तू नाटक पाहिलेलं आहेस की घराघरातलं तो विषय आहे असं मला वाटतं. आणि त्या 2 बहिणींची पण ती गोष्ट आहे. शुभांगीताई आणि नीनाताई या 2 बहिणी आहेत. मी आणि नीनाताई आमचं आई मुलीचं नातं आहे. आणि मग शुभांगीताईचं ते मी सांगू नाही शकणार पण म्हणजे तिचं जे पात्र आहे ते जे ऍड करतो असं मी म्हणेन. तर त्यामुळे मला असं वाटलं की ह्याच्यात खूप काही मला शोधण्यासारखं आहे. आणि माझा करिअरचा प्रवास शोधण्याचा राहिलेला आहे. म्हणजे तू पाहिलं असेल तर मला तेच नाही करायचंय. मला नाही करायचंय. तर त्याच्यामुळे मी एक तर मला रिस्क घ्यायची काहीतरी मला चांगल्या अर्थी स्वतःला घाबरवायचंय असं मी स्वतःला म्हणत असते. म्हणजे आव्हान द्यायचंय घाबरवायचं म्हणजे. सो त्या अर्थाने मी म्हणलं की हो ह्याच्यात मला ते आव्हानही दिसतं आहे. आणि ऍट द सेम टाइम खूप काही मला शोधायला मिळेल असं वाटतंय. आणि मग मी जेव्हा माझी टीम मला मिळाली म्हणजे नीनाताई सारखी इतकी म्हणजे आपण सशक्त अभिनेत्री. आणि तिने ज्या दिग्दर्शकांबरोबर काम केलं ना म्हणजे विजया मेहता आणि तिचं ध्यानीमनी इतकं गाजलेलं आहे. त्यामुळे मला असं वाटलं बापरे शिकायला मिळेल असं एक वाटलं. म्हणजे मी मला संदेशने खूप छान गोष्ट सांगितली होती जिथे मला दडपण येतं ना तिथे मी शिकायचंय आपल्याला. हे केलं की आपल्याला भीती नाही वाटत रे. पहिल्यांदा मी विजयराज बरोबर काम केलं ना मला बाकी कुठेच नाही भीती वाटली. जसं तू म्हणलीस ना की आज मोकळं वाटतं तसं मला अगदी नवाज वगैरे पण ते मित्र होते मोकळं वाटलं. पण विजयराजांच्या समोर उभी राहिल्यावर मला पहिल्यांदा भीती वाटली होती. तर तेव्हा मी संदेशला तालमीहून घरी आले आणि मी म्हटलं की संदेश भीती वाटतेय या माणसाची. तो म्हणा मग शिक ना असं ते मला एका अर्थी सोपं करून टाकलं. भ्यायचं काय तो आपला. तर तसं मी नीनाताईकडनं खूप शिकले. शुभांगीताईकडनं खूप शिकले. म्हणजे ती पण किती तिने काम केलंय. म्हणजे तिने मला लहान असल्यापासून पाहिलेलं आहे. आत्मकथा नाटक आईचं त्याच्यात ती होती. सो ह्या गोष्टींनी खूप. आणि प्रदीप मुळे एक मोठा दादा माणूस म्हणजे आई मला सारखं जेव्हा आईला टीम कळली तर आई मला सारखी प्रदीप मुळे दादा माणूस असं ती सारखं. कारण मला असं लक्षात आलं माझं डोकं चित्रपटाच्या दिग्दर्शनाचं चाललेलं होतं. आणि नाटकाचं जे माध्यम आहे म्हणजे मी पार्टनर्स करूनही काही वर्ष झाली होती. तिथे एक रंगमंच आहे आणि त्या जागेचे काही नियम आहेत जे मला नीनाताई शुभांगीताई आणि प्रदीप मुळे मामा मुळे ह्या तिघांनी मला ते शिकवत नेलं असं मी म्हणेन.
की नाही हे दिसणार नाही 5व्या लाईनी मागे, पण हे दिसणार आहे. आणि हे मग कसं पोचवायचंय मला शेवटच्या लाईनीत, दिग्दर्शिका म्हणून, कॉम्पोजिशन्स, या सगळ्या गोष्टी मग मी हळूहळू विचार त्या पद्धतीने करत गेले. नाहीतर मला सुरुवातीला लक्षात आलं की अरे मी चित्रपटाचा विचार होतोय असं. पण मग नाटक झाल्यावर जेव्हा मला लक्षात आलं की ओके, मी हे कुठेतरी एकच मी म्हणेन की मी विद्यार्थिनी चांगली आहे असं मला वाटतं. आणि मला दुबेजींनीच ते शिकवलं. म्हणजे मी 10वी नंतर दुबेजींच्या, तेव्हा तुम्हाला पाहिलंच, वर्कशॉपला गेले होते, तर त्यांनी, मी 16 वर्षांची झाले तेव्हा मला म्हणाले की जेवायला घेऊन जाणार तुला मी आज. आणि ते जेवण मला आठवते, राजाभाऊ नातू, मी आणि दुबेजी असे आम्ही जेवायला गेलो. आणि ते मला म्हणाले करिअर होतं नव्हतं, तुझं काय होणार आहे मला माहित नाही, पुढे शिकणं सोडायचं नाही, सीखती राहू बेटा, सीखती जा, वही है. कारण तू शिकायला लागलीस की तू जिवंत राहशील, राईट. नाही तर मग त्या अर्थाने मला जिवंत स्वतःला ठेवणं फार महत्वाचं वाटतं. आणि त्या नाटकाने पुन्हा एकदा झालं, आणि खूपच झालं. म्हणजे मला भीती पण खूप वाटत होती, फ्रँकली स्पीकिंग. अमृता, खूप गोष्टी मला विचारायच्या आहेत. कारण मला खरंच जेन्युअनली खूप प्रश्न, कारण तू कामच एवढं केलंयस आणि वेगवेगळ्या पद्धतीचं केलंयस. पण आत्ता विषयाला धरून म्हणून मी असे नमी बद्दल आधी तुझ्याशी बोलणार आहे. पहिली महत्वाची गोष्ट म्हणजे मी जेव्हा संहिता वाचली असं तू म्हणालीस ते खोटं आहे ना? कारण तू आणि संदेश एका घरात राहता म्हटल्यावर तुमचं हे डिस्कशन झालंच असेल. नाही, मग तू डायरेक्ट खरंच वाचली? हो, मी खरंच डायरेक्ट वाचली. म्हणजे तो जेव्हा लिहित असतो ना, आतल्या खोलीत तो लिहित बसले, त्याची ती लिहायची खोली आहे, तेव्हा, कारण ते काय असतं माहितीये, ते घडत असतं काहीतरी, मग मी काहीतरी रिॲक्ट करणार वगैरे, तर ते आम्हाला, ती आता आमची प्रोसेस आम्हाला कळलेली आहे. मग पुनश्च सुद्धा जेव्हा घडत गेलं, पुनश्च आणि मुली आमची पहिली निर्मिती, पहिलं मूल आमचं, त्यामुळे आमच्या निर्मितीचं पहिलं नाटक ते अर्थात पूर्ण वेगळ्या धाटणीचं होतं. पण त्याचं सुद्धा जी प्रोसेस, ते अर्थात संदेश 10 वर्ष लिहित गेला, बदल करत गेला, असं झालं. हे नाटक संदेशनी वन गो असं लिहिलं. आणि तो आत लिहायचा आणि बाहेर यायचा. फक्त तो मला काय सांगायचं माहितीये, म्हणजे मला काहीच माहिती नव्हतं, पण तो मला असं सांगायचा की आत्ता खरं तर जो मी सीन लिहिलाय ना, तिथे खरं तर नाटक संपायला पाहिजे, पण मला असं वाटतं अजून एक सीन लिहावा लागेल. तर मला काय सीन काय काहीच माहिती नाही, पण अशा लेव्हलनी मला ते कळत असायचं रोज काय झालं. पण मी म्हटलं होतं की नाही, ते होऊ देत आणि मग आपण ते वाचूया. आणि मग ते तसंच झालं की ते आम्ही वाचलं, आणि मगच खरोखर ते त्या अर्थाने मी खरंच वाचलं. पण हा विषय म्हणजे जेरिएट्रिक्स किंवा वार्धक्य विचार, हा विषय आता कसं झालंय की तो फार महत्वाचा झालाय सध्याच्या काळाच्या, आपल्या पिढीच्या दृष्टीने. कारण आयुष्यमान वाढलंय, औषधं किंवा मेडिकल सायन्स इतकं डेव्हलप झालंय, त्याच्यामुळे माणसं खूप आता पूर्वीच्या मानाने जास्त जगतात. ही मी अतिशय ढोबळ अर्थाने जरी म्हणत असले तरी वस्तुस्थिती तीच आहे. आणि त्याचे वेगवेगळ्या पद्धतीने परिणाम आपल्या पिढीवर पडसाद त्याचे उमटतायत, आपण बघतोय. ह्या विषयावर नाटक लिहावं आणि त्याच्यात हा विषय मांडावा. तुझ्या परवानगीने मी डिमेन्शिया आणि त्याच्या आजूबाजूला ते फिरणारं नाटक करेक्ट असं मी म्हणते, कारण आपण कशाविषयी बोलतोय ते आपल्या प्रेक्षकांना कळावं. हा विषय निवडावा आणि त्यावर हे नाटक करावं, कारण तो विषय फार सुंदर आहे आणि वेगळा आहे. असं संदेशला का वाटलं, त्यावर तुमच्या काय त्याच्यानंतर पुढे चर्चा झाल्या? आम्ही दोघांनी ते खूप जवळनं पाहिलं, कारण माझ्या बाबांना माझे बाबा अल्झायमर्सनी गेले. काही वर्ष झाली आहेत या गोष्टीला. पण संदेश, मी तुला मगाशी म्हटलं तसं, मी 17 वर्षांची असल्यापासून तो माझ्या आयुष्यात आहे. माझ्यापेक्षा जास्ती त्यांनी बाबांचं केलंय. आणि मला असं वाटतं काय कुठल्या जन्मीचं काय पुण्य असेल. म्हणजे इतपत झालं होतं की तो बाबांचं इतकं करायचा की जेव्हा डॉक्टर काहीतरी सही करायची होती, जेव्हा बाबा हॉस्पिटलाइज होते, तेव्हा डॉक्टर म्हणाले तुम्ही मुलगा, सही करा. तो म्हणाला नाही, मी मुलगा नाहीये, मी जावई आहे. ते म्हणाले, तर ते डॉक्टर पण झाले, तुम्ही जावई आहात. सो त्या पद्धतीने संदेशनी बाबांना खूप जवळनं पाहिलं. आणि म्हणजे आता एक उदाहरणच द्यायचं झालं तर ना, बाबांना कसला त्रास होतोय, त्यांची वाणी गेली होती, तर आम्हाला कळायचं नाही ग की का ओरडतायत, काय त्यांना सांगताच यायचं नाही. आणि मला कळायचं नाही काय होतंय. सो एके दिवशी संदेश बाबांना घेऊन बँडस्टँडला फिरायला गेला होता आणि पाऊस पडायला लागला. तर ते असं ते सांगायला लागले पाऊस. तर संदेश म्हणाला पाऊस असं असं ते एकदम करायला लागले. तर कळे ना,
मग संदेशनी तो कनेक्ट लावला की ह्यांना पाण्याची भीती वाटते, की आपल्याला पावसाने आनंद होतो पण हे त्यांना भीती वाटते. मग त्यांनी पटकन त्यांना गाडीत बसवून घरी आणलं. आणि मग मला लक्षात आलं की जेव्हा मी त्यांची दाढी करायला पाणी हातात घेऊन यायचे ना, दाढी करायची सपोज त्यांची, तर आम्हाला कळायचं नाही ह्याच्यात का. सो संदेशनी ते त्यांची जी काय म्हणतात ती भाषा त्यांना, म्हणजे अजूनही मला थँक गॉड असं वाटतं की त्या मुलांनी ते शोधलं होतं. अशा पद्धतीने तो त्यांच्याबरोबर होता. हे मला नाही कळलं, हे त्याला कळलं. सो ते कुठेतरी खूप त्याच्या आतमध्ये तो त्यांच्याबरोबर फिरायला जायचा, खूप त्यांचं करायचा. मी कामात तेव्हा अवघाची चालू होतो, तो सगळा स्ट्रेस घेऊन. सो ते त्यांनी ते जवळनं पाहिलेलं असल्यामुळे मला असं वाटतं की आपण आपलं आयुष्य आणि आपलं लिखाण हे फार हातात हात घालून चाललेलं असतं ना. म्हणजे त्याच्यामुळे मला कधी कधी असं वाटतं मुग्धा की आय एम व्हेरी लकी. म्हणजे मला पुनश्च हनीमूनमध्ये पण लोक म्हणतात की अहो हे आमच्या घरातलंच वाटतंय, आमच्या बेडरूममध्ये. ते नवरा बायकोचं नातं आहे त्याच्यामध्ये. ह्याच्यात पण आई मुलीचं जे त्यांनी पाहिलं, कारण अर्थातच संदेश काही गोष्टी सगळ्या काही तशाच्या तशा आपण घेत नाही नाटकात, अनेक गोष्टी बदलत पण जातात. पण तरी सुद्धा काय म्हणायचं, आपल्या जवळचं काहीतरी आपल्याला ते कागदावर उतरलेलं जेव्हा दिसतं आणि ते साकारायला मिळतो, ही प्रोसेस संदेश लेखक असल्यामुळे होते माझ्या बाबतीत असं मला वाटतं. आणि मी नेहमी हे गमतीने पण म्हणते की बायको असं नवऱ्याकडे मला दागिना पाहिजे वगैरे हट्ट करते, मी त्याला म्हणते नाही माझ्यासाठी लिही काहीतरी, हे माझे दागिने आहेत असं मला वाटतं. आणि खरंच त्या पद्धतीची ती पात्र आहेत. म्हणजे तू गौरीचंही ह्यातलंच हे पात्र आहे. म्हणजे त्यातली ती जी सोलोलोकी जी आहे ती खूप माझ्या जवळची आहे. आणि हे नाटक म्हणजे असे ना मी नसे ना मी मधली, आणि नाटक करायला लागल्यावर मला मुग्धा लक्षात आलं, इतक्या मुली माझा हात धरून हे हे आमचं आहे, तू जे बोलतेस ना ते आमचं आहे. सो तो मुलगा ते आयुष्य त्या पद्धतीने बघतो आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की ते जास्ती जवळचं होतं माझ्यासाठी. आणि त्यामुळे तो विषय आला असावा. तुझ्या प्रश्नाचं उत्तराकडे जर आपण परत यायचं म्हटलं तर त्यांनी ते फार जवळनं पाहिलं, माझ्यापेक्षा जास्ती, जरी माझे वडील असले तरी. संदेशनी ते पाहिलं, त्यांनी ते लिहिलं, तू ते बसवलंस, तुम्ही दोघं त्याचे निर्मातेही आहात. तुम्ही ते नाटक रोज करता, त्याचे प्रयोग देवाच्या दयेने म्हण किंवा तुमच्या कर्तृत्वानी म्हण धोधो चालू आहेत. त्याला फार सुंदर प्रतिसाद मिळतोय. नीनाताई, शुभांगीताई अप्रतिम कामं करतात. तू आपणच तिथे आहोत असं वाटेल अशा पद्धतीचा तुझा वावर असतो आणि तेवढी रिलेटेबिलिटी तू निर्माण करतेस त्या नाटकात. माझा प्रश्न असा आहे की एखादी गोष्ट जेव्हा आपण करतो, जेव्हा ती इतकी आपल्या आयुष्याच्या जवळची असते, दोन पद्धतीने कलेकडे लोक बघतात. एकतर आपल्या रियालिटी पासून दूर जाण्याचा मार्ग, किंवा आपली रियालिटीच अजून थोडी एक्सटेंड करून पुढे नेण्याचा मार्ग. वा मुग्धा, खूप तू सखल मांडलंस. हे नाटक करताना जेव्हा तुझीच रियालिटी अजून थोडीशी तू पुढे नेत होतीस, तेव्हा तुला त्रास नव्हता होत किंवा तुला असं नाही वाटलं की मला हे सगळं पुन्हा नाही जगायचंय? हे पुनश्चच्या बाबतीतही मला आठवतं, अनेक मित्रमैत्रिणी म्हणायचे खूप प्रयोग करू नका गयाचे, त्या अर्थाने की म्हणजे त्रास होईल का. पण ते करत गेल्यावर मला लक्षात आलं मुग्धा की त्यातनं आपल्याला शक्तीच मिळते. म्हणजे मला आठवतंय परत माझ्या आईची मला इथे आठवण येते की आई जेव्हा बाबांच्या अल्झायमर घरी चालू होता आणि ते सगळं तिने सगळ्यात जास्त केलं बाबांचं अर्थातच, कारण आम्ही मुंबईला होतो, ती पुण्याला होती, आणि ती त्यांचं करत असताना तिने गिरीश जोशी बरोबर खिडक्या नावाचं नाटक केलं होतं, आणि ज्याच्यात ती स्वतः अल्झायमर असलेल्या स्त्रीची भूमिका करत होती. आणि मला तेव्हा वाटायचं की बाई कसं करते हे, कारण मी बघत होते ती घरी काय करते आणि तिथे जाऊन तीच भूमिका तिथे साकारणं. सो यार उसने जो दिखाया है, तर तिची मुलगी म्हणून आपण काहीतरी पुरं पडायला लागेल असं वाटतं कधी कधी ग. म्हणजे भरून येतं अजून नुसता विचार जरी केला तरी, ज्यातनं ती तेव्हा जात होती. पण शक्तिमान आहे ती पण एक स्त्री, आपल्या आया म्हणजे खरंच काय आहेत. तर त्याच्यामुळे ते कुठेतरी संस्कार किंवा ते बाळकडू म्हण ते आहे. आणि दुसरं म्हणजे खरोखर त्यातनं एक शक्ती, बिकॉज आपण जेव्हा भूमिका करायला लागतो ना, मला एक फार छान, आता मी एक चित्रपट माझा येईल जारण, त्याचं नाव आहे, ऋषिकेश गुप्तेनीच लिहिलाय, त्यांनी दिग्दर्शित केलाय. त्याच्यात खूपच माझी भूमिका जी आहे ती, तिला अनेक मानसिक तिचे प्रश्न आहेत असं मी म्हणेन. सो जरा आव्हानात्मक ती होती भूमिका, आणि त्यामुळे मी त्या विचारात असायचे सतत. तर मला एक इतकं सुंदर वाक्य ऋषिकेश एक दिवस बोलला सेटवर. तो मला म्हणाला, अमृता, त्या कॅरेक्टरचं नाव सपोज अमृता आहे असं आपण धरूयात,
अमृता बनून येऊ नकोस, तिला बरोबर घेऊन ये. बरं. सो इतकं ते मला खटकन कळलं की थोडं अंतर ठेव, म्हणजे तू ते शांतपणे साकारू शकशील. सो ते तुम्हाला भूमिकेत करायला लागतं, नाहीतर मग तुम्ही खूपच जर ब्लेंड व्हायला लागलात तर ते. आणि खरं सांगायचं तर विशेषतः असेंब्ली मध्ये माझं कधी कधी मला ते भान की कमॉन मागे ये, मागे ये, यु नो, असं ते आव्हानात्मक आहे. पण म्हणून तर आपल्याला ते करायचं आहे असं मला वाटतं की मला गौरीला बरोबर ठेवायचं, मला गौरी बनायचं नाहीये. आणि ती जरी कितीही माझ्या जवळची असली तरी मला ते बनायचं नाहीये. जेव्हा ते आपल्या जवळच असतं तेव्हा फटकन आपण त्याला एकरूप व्हायला लागतो. पण जेव्हा मला लक्षात आलं की इतक्या गौऱ्या मला भेटल्या नाटकानंतर, म्हणजे कालची गोष्ट आहे माहितीये, कालची गोष्ट, काल पनवेलला आमचा पहिला प्रयोग, म्हणजे पनवेलच्या नाट्यगृहात मी पहिल्यांदा शो केला. आणि सगळी ती गर्दी हे सगळं झालं, खाली आले तर एक कुटुंब थांबलं होतं. म्हणलं अरे तुम्ही इतक्या वेळ अजून थांबलायत. त्यातली आई आली माझ्याकडे, मुलगी पण आली. आणि मुलगी मला म्हणाली, ताई आई मला सॉरी म्हणाली. याचा अर्थ नाटक बघितल्यावर तुला तो कळेल, पण लोकांना. तर मी म्हटलं काय? तर ती म्हणली हो आई, तुझं नाटक बघितल्यावर मला सॉरी म्हणाली. तर मी म्हटलं आई ग सॉरी असं नका म्हणू. ती म्हणजे नाही ग तसं नाही, पण मला कळलं ते काय. तर ते मी म्हणलं ह्याच्यासाठी केला होता अट्टहास. तर ते मला लक्षात आलं की हे फक्त आपलं नाहीये ना. जरी ते आपल्याला वाटत असतं की इट्स व्हेरी पर्सनल, पण ऍट द सेम टाइम ते किती जणींचं आहे. म्हणजे नीनाताईची भूमिका किती जणींची आहे, शुभांगीताई ते किती जणींचं आहे. म्हणजे काल लिटरली एक बाई तिच्या गळ्यात पडून रडत होती शुभांगीताईच्या की मला माझी बहीण आठवली. सो जेव्हा हे आपल्याला लक्षात येतं की आपलं काहीतरी, आपण असंही म्हणतो की ते जितकं पर्सनल असतं तितकं युनिव्हर्सल होणार असतं. एक्झॅक्टली. पण मग तीच आपली संधी असते ते युनिव्हर्सल करायची. त्यात जर आपण रुतत असू तर स्वतःला खेचून बाहेर काढायची. कारण कधी कधी अवघड असतं का खूप. रुततो ना, असं गटांगळ्या खातो का आपण, खातो गटांगळ्या ना, पण तेव्हा ती गौरीच मला म्हणेल कमॉन बाहेर ये, भूमिका करायची. आणि तसं घडत गेलं. म्हणजे सुकन्या असेल पुनश्च मधली किंवा ह्यातली गौरी असेल. कारण सुकन्या वेगळे लग्नाचे प्रश्न मांडते, ते सुद्धा खूप जणांच्या जवळचे होते. जसं मी तुला म्हटलं बेडरूम मध्ये आमच्या कॅमेरे लावले का. सो ह्या ज्या स्त्रिया आहेत, मला असं वाटलं की ह्या संहिता ज्या आहेत, हा कॉन्टेंट जो आहे, नीनाताई पण खूपदा हे बोलताना तिच्या मुलाखतींमध्ये म्हणते मला इतकं की हे लिहिलं गेलंय म्हणून आम्हाला ते अनुभवता येतं. कारण ते जर तितकं तसं मांडलं नाही गेलं. म्हणजे परवा एक लेखक आला होता नाटकाला आणि तो इतकं छान म्हणाला, हे तुमच्या तिघींचं हे नाटक एका पुरुषाने लिहिलं याच्यावर माझा विश्वास नाही. असं हो, असं मलाही वाटलं. पण हो, तू एक लेखिका स्वतः आहेस, त्यामुळे कमिंग फ्रॉम यू ऑल्सो मीन्स अ लॉट. नाही, कारण अनुभव आपण सगळेच आपल्या आजूबाजूला घेत असतो, आपल्या आयुष्यात घेत असतो, पण ते शब्दबद्ध करताना त्याच्यातले ते जे कंगोरे आहेत ते इतके सटल पद्धतीने मांडता येण्यासाठी तेवढं संवेदनशील मन असावं लागतं. आणि आपण असं पटकन म्हणून जातो की एखादी स्त्री जितक्या चांगल्या पद्धतीने दुसऱ्या स्त्रियांबद्दल लिहू शकते तितका एखादा पुरुष लिहू शकत नाही असं म्हटलं जातं. पण ह्या नाटकात तसं होत नाही. हो, दिस इज खूपच मोठी कॉम्प्लिमेंट आहे कमिंग फ्रॉम यू. जी पण शब्द तुझे पण मित्र आहेत, त्याच्यामुळे तुझ्याकडनं हे येणं तर मग ते मला मदत करतो. कधी कधी जर घसरायला लागले तर ते मला काठावर ठेवतं. किनारा गटांगळ्या होत आहेत असं वाटलं तर धरायला गौरी मदत करते. त्यामुळे आणि संदेशलाही ते लिहिताना परत त्याचं पण लिहिताना पण तुम्हाला थोडं त्यालाही त्यातनं बळ मिळत असणार असं मला वाटतं. म्हणजे तू जे म्हणलीस ना की तुम्हाला त्रास नाही का होत, आणि मला असं वाटतं की त्रास हा टाळायचा नाहीये मुग्धा. म्हणजे आत्ताचं आपलं आयुष्य मला कधी कधी खूप असं वाटतं की आपण त्रास टाळून प्लेजरकडे जाणं, बट दॅट्स नॉट लाईफ, राईट? आय मीन म्हणजे आजच मी कुठेतरी ते ऐकलं की खूप जर दुःख होत असेल तर त्याचं काय करायचं असं कोणीतरी विचारलं, तर ती बाई म्हणाली त्यातनं जायचं. किंवा मी थेरपी करते, माझी थेरपिस्ट मला सांगते की तो जो बोगदा आहे त्याच्यातनंच जावं लागेल, इकडनं तिकडनं नाही होणार आहे. ते बायपास करून नाही जाता येणार, बायपास नाही करता येणार आहे. सो मला असं वाटतं हा एक महत्वाचा मार्ग आहे. वी आर लकी की आपण त्या क्रिएटिव्हिटीकडे तसं आपण हे करू शकतो आहोत. उभं ठाकणं जे म्हणतो ना आपण, या संध्या आहेत आपल्या असं मला वाटतं ते करायच्या. आणि ती संधी
ग्रॅप करायला पाहिजे असं मला वाटतं. म्हणजे मी असं नाही म्हणणार की फक्त आनंदच आहे ह्याच्यात, म्हणजे होतो त्रास ना, अर्थात काही वेळेला होतो त्रास, पण काही वेळेला ते बळही मिळतं. एक आत्म एक शक्ती जी प्रत्येकात आहे, पण ती शक्ती ट्रिगर करण्याचा तुम्हाला संध्या द्याव्या लागतात, नाही तर ती तशीच तो टोपलीतला आपण नाग म्हणतो तशी ती त्याला एक तो फणा निघायला पाहिजे चांगल्या अर्थाने. सो ही ती संधी मला वाटते. हे झालं भावनिक. हो. आता तू नाटक दिग्दर्शन केलंस नाटकाचं, तू निर्माती आहेस, म्हणजे त्याच्यात एक व्यावसायिक अँगल सुद्धा आला. तू म्हणालीस तसं हे आपलं पहिलं मूल, हे दुसरं मूल, आणि आता आपण जगासमोर त्याचा एक खेळ मांडणार आहोत. खरंच त्याचे व्यावसायिक निकष हे योग्य आहेत की नाही हे तुम्ही कसं ठरवलं? म्हणजे ह्याचा विचार तू कसा केलास? जर समजा इतकं मनापासून तू केलेलं नाटक नसतं प्रेक्षकांनी स्वीकारलं तर? जेव्हा मी पुनश्च केलं ना, तेव्हा हा प्रश्न मला जास्त पडला होता खरं सांगायचं, कारण त्याचा फॉर्म तुला माहिती आहे तो पूर्ण वेगळा फॉर्म होता. आणि व्यावसायिक हे जे आपण म्हणतो त्या गणितात ते नाटक बसणार आहे की नाही आम्हाला माहीत नव्हतं खरं तर. पण ना आमच्या कंपनीचं नाव आहे स्क्रिप्टीज क्रिएशन्स, स्क्रिप्टीज. आणि त्याचा मोटो म्हण किंवा काय म्हण, पण संदेशनी मला सांगितलं होतं की अमृता, प्रत्येक लेखकाच्या मनात असं असतं की यार मरायच्या आतनं ही गोष्ट मला सांगायची, आणि ती गोष्ट सांगायच्या आधीच त्याला मनात यायला लागतं पण हे चालणार आहे का, ह्याचं पुढचं गणित कसं असणार, इकॉनॉमिक्स, राईट, व्यवहार, तो मध्ये येतो. आणि मग ती गोष्ट जी उमलू पाहते ती बिचारी घाबरायला लागते बाहेर यायला. सो पुनश्चच्या वेळेला तर आमचं असं, तेव्हा तर आम्ही असे शूटिंग मधनं कमवायचे, आणि इथे कारण आम्ही मूळ प्रेम हेच आहे ना, पहिलं प्रेम नाटक असल्यामुळे तिकडनं कमावून इथे, म्हणजे तुला मी सांगितलं तसं अवघाचीतनं कमवायचे, शॉर्ट फिल्म बनवायची आजी, हेच गणित सुरुवातीपासून राहिलेलं आहे. सो त्याच्यामुळे सगळ्यात जास्त जी काय आपली काय म्हणतो आपण बांधिलकी जी असेल ती त्या गोष्टीच्या बाहेर सजगपणे मोकळेपणे येण्यावर ठेवायची, ही आमचं तेव्हापासूनच स्क्रिप्टीजचा तो मूळ काय म्हणशील त्यातला गाभा तो आम्ही ठरवला होता. तर मग पुनश्च वेळेला आमची तयारी होती, कदाचित नाही, कारण की ते वेगळ्याच प्रकारचं होतं. आणि पण ते नाटक लोकांनी 75व्या प्रयोगाला आणलं, आणि आम्हाला इतका आनंद झाला की मला लक्षात आलं अरे प्रेक्षकाला हवं आहे, तो घेतो. म्हणजे हे सगळं आपलंच म्हणणं आहे की व्यावसायिक असं असतं आणि तसं असतं, नाही. किंवा तू म्हणलेस तसं असेन, मी जेव्हा पहिल्यांदा वाचन झालं तेव्हा काही लोक म्हणाले बापरे हे असं म्हणजे कसं वाटेल, म्हणजे लोकांना. तू त्या दिवशी पाहिलंस कसं पोचतं ते नाटक, ज्या पद्धतीने पोचतं, म्हणजे आता ऑलरेडी रिपीट ऑडियन्स आहे आणि समोरनं लोक ना हुंकार म्हण ज्या पद्धतीने रिॲक्ट होत असतात त्या नाटकाला. सो मला असं वाटतं ही गणितं ना आपण मांडूच नाहीत. आपला प्रेक्षक आपल्या पुढचा आहे, हे या दोन्ही नाटकांनी आम्हाला सांगितलं की हे सगळं आपलंच म्हणणं आहे, ते आपल्या पुढचेच सगळे, आणि त्यांचं नातं हृदयाचं हृदयाशी. पुन्हा एकदा आरपारवर जाणं खरंच ते तसं आहे. हो, त्यात मॅथ्स येत नाही, त्यात गणित येत नाही. म्हणजे त्यामुळे तू म्हणलीस तसं हे मनात आलं नाही का, तर आलं. कारण या वेळेला तर खूप जास्त काही काही पणायला लागलं होतं. म्हणजे पुनश्चला आम्ही सगळं स्वस्तात केलं होतं, मी आणि संदेश आणि अमित, आम्ही पैसेच घ्यायचो नाही वगैरे असं. पण इथे सगळं व्यावसायिक होतं, सगळ्यांच्या नाईट्स, आणि एक सगळ्यांना जसे चांगल्या मिळतात तशा चांगल्या नाईट्स द्यायच्या. सगळ्या आम्ही चौकशा केल्या होत्या की किती आहे नाईट, ह्या लेवलच्या ऍक्ट्रेसला किती आहे, कशा सगळ्यांच्या नाईट्स आहेत, आणि त्या आपल्याला देता आल्या पाहिजे, नाही तर नाही. बरोबर. कारण पुनश्च मी आणि संदेशात चाललो त्यामुळे तो खेळ खेळला, आणि आम्ही आमचा मित्र त्यामुळे त्यांनी आम्हाला तशी साथ दिली. पण मी म्हणलं नाही, आता व्यावसायिकला उतरलोय ना, सगळ्यांना छान पैसे द्यायचे, सो त्यामुळे टेन्शन जास्ती होतं, कारण पर प्रयोगचा खर्च वाढला. त्यामुळे खरं सांगायचं तर धडधड 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 होत होती. पण मग संदेशाने मी ठरवलं की मग 25 प्रयोगात धन्यवाद. पण आता 25 व्हायला आलेत, आणि असं दिसतंय की टचवूड म्हणजे हो. त्यामुळे पण हा एक तू म्हणालीस तसं हा एक खेळच आहे, आणि काय म्हणायचं, बाकी आमचे शौक नाही आहेत ग, हेच व्यसन आहे. त्याच्यामुळे ते सगळे जे साठवतो पैसे, मला खरोखर बाकी म्हणशील तर दागिने कपड्यापेक्षाही मला पुढच्या नाटकाला आता पैसे हवेत मला, असं माझं असतं खूप. किंवा आता एक चित्रपट जर बनवायचा असेल तर त्याचं काय करूयात,
आणि मग सेटवर जर इतके खर्च करायचे तर करायचे खर्च, हे जे सगळं आहे ना, हे एक व्यसन आहे. आणि मग त्याच्यात तो आम्ही तयारी ठेवली होती की आम्ही असंही नाही ठरवलं की नाही कर्ज काढून म्हणून नाही. कारण आमची काय म्हणायचं, आम्ही काही तसे श्रीमंत माणसं नव्हतो. आम्हाला माहिती होतं की 25च्या समोर पुढे नाही. पण लोकांनी दिलं बळ, पुनश्चला दिलं ग. मग सगळं त्यांच्यावरतीच चाललंय की ते आपल्याला उचलून धरतायत आणि आपण पुढे चाललोय. हा तो देवाणघेवाणीचा खेळ तसा चालू आहे आणि त्यांच्यामुळेच हे प्रयोग होत चाललेत. ह्याला एक महत्वाचं कारण हे पण असतं अमृता, म्हणजे नाटक उत्तम आहे, ते उत्तम चाललंय, हे याविषयी काही वाद असण्याचं कारणच नाही, ते दिसतच आहे. त्याचं बुकिंग आपल्याला कळतच आहे. पण एक एवढी वर्ष काम केल्यामुळे प्रत्येक माणसांनी निर्माण केलेली जी क्रेडिबिलिटी आहे, विश्वासार्हता आहे, तीही असतेच ना मागे. सॉरी, आज म्हणालीच म्हणून मध्ये बोलते, सॉरी. क्रेडिबिलिटीवर मला एकदम आठवलं, तू तुझा मुद्दा लक्षात ठेव, विसरायला नाही. मला हेच म्हणायचं. सो परवाच्या एका प्रयोगाला एक बाई आल्या आणि त्या मला म्हणाल्या, आम्हाला तिघींना म्हणाल्या, तुम्ही तुमच्या तिघींची नावं होती ना, तर माझ्या मनात आलं तुम्ही आम्हाला फसवणार नाही. दॅट इज व्हॉट यू वर सेइंग, आय थिंक. ऍब्सोल्युटली. मला खूप छान वाटलं हे ऐकून. एनिवे, तेच माझं म्हणणं तेच होतं की ते अचानक एक दिवस नाही होत ग. त्याच्या मागे सगळ्यांचीच कारकीर्द असते. की जसं मी म्हटलं तसं की तुम्ही तिघी जणी मिळून करताय, संदेश लिहितोय, म्हणजे हा एक सिरियस एफर्ट असेल ह्याविषयी नक्की खात्री असते. आणि त्याच्यासाठी मग ही मागे सगळी जी काही कारकीर्द तुमची एवढ्या वर्षांची आहे, जिच्याकडे आता आपण हळूहळू येणारच आहोत. पण ऍट द सेम टाइम मी तुला सांगू, त्याचं दडपण मी नाही घेत असं मी ठरवते. कारण काय होतं मग, म्हणजे ना मी अजून त्या मार्गावर असं म्हणेन, कारण मी म्हणेन नाही तर मला मोकळेपणाने चुका पण करायला लागतील, राईट. कारण पण मला भीती वाटत होती, कारण पहिलं दिग्दर्शन म्हणल्यावर ते पण होतं की यार ह्या सगळ्यानंतर लोक तू म्हणलीस तसं बघणार आहेत ना, की आणि मला तर ते खूप लहानपणापासून क्रेडिबिलिटी म्हणशील तर ज्योती सुभाषांची मुलगी आहे, मी तुला पण आहे, तू हे अनुभवला असेल. नाही, पण मला तेच तुला विचारायचंय. माझा प्रश्न हाच आहे की तुझ्यावर इतकं दडपण अमृता, तसं म्हटलं तर, म्हणजे ज्योती सुभाषांची मुलगी, गोपू देशपांडे तुझे मामा, तू संदेशशी लग्न केलंस, जो एक हुशार माणूस आहे याच्याविषयी काय आहे, प्रत्येक वेळेला त्या माणसाने केलेलं प्रत्येक काम तितकं चांगलं असेलच असं नाही. मी संदेशबद्दल बोलत नाही विषय, पण मुळात त्या माणसाची बुद्धी किंवा त्याची समज ही उत्तम आहे म्हटल्यावर तुम्ही त्याला फसवू नाही शकत ना. उद्या एखादं काम तू उत्तम केलंस पण संदेश जर म्हणाला की नाहीये ते उत्तम, तर ते मान्य करण्याशिवाय तुझ्याकडे पर्याय नाही. तुझी नणंदच ना, हो नणंद सोनाली कुलकर्णी, ह्या सगळ्यात सातत्याने काम करत राहणं, त्याचं दडपण येऊ न देणं, हे सगळे आपल्या कामाविषयी काय म्हणतील हा विचार मनात न येऊ देता पुढे जाणं, याचं एक वेगळं प्रेशर आहे. नाही, प्रेशर होतंच माझ्यावर आणि खूप वर्ष मी त्या प्रेशरवर काम करत आली आहे. म्हणजे मी असं नाही म्हणणार की एकही दिवशी ते गेलं, अजूनही ते पूर्ण गेलेलं नाहीच आहे आणि मला रोज त्याच्याशी डील करावं लागणार आहे, मला माहिती आहे. बट आता माझ्याकडे रिसोर्सेस खूप आलेत, माझ्या थेरपीमुळे म्हण किंवा कशामुळे म्हण. पण कारण टू स्टार्ट विथ ज्योती सुभाष हे खूप मोठं नाव होतं आणि आईचं आत्मकथा वगैरे आल्यावर तर, आणि आपल्याकडे ना तो दृष्टिकोन फार कंपॅरिझन केली जाते, जे नाही करता कामा ना. म्हणजे मी तिची मुलगी असली तरी मी वेगळी एक एंटिटी म्हणून, पण त्याला जरा वेळ लागतो. आणि विशेषतः टीनेजमध्ये मला फार त्याचं भीती धडधड वाटायची. म्हणजे मी NSDला गेले, तिथे पण आई NSDचीच, आणि त्याच वर्षी हिबा शाह म्हणजे नसीर सरांची मुलगी पण आली होती आणि नसीर सर आणि आई एका बॅचचे. सो ते आम्ही दोघे आलो की आम्हाला दोघींना असं व्हायचं, अरे नसीर की बेटी, अरे ज्योती की बेटी. तर आम्ही म्हणायचो अरे यार अभी क्या करे हम लोग. म्हणजे आमचं कुठलंही काम हे इतकं ताळा होतं, ज्योती की बेटी तो करेगी, अरे ज्योती की बेटीने ऐसा किया. तर म्हटलं अरे म्हणजे काय, आम्ही इथे. तर ती असायचं, त्याच्यामुळे मला धडधड एन्जॉय नाही करता यायचं मला काम. खूप वर्ष गेली त्याच्यात, वर्ष गेली, कारण तुम्हाला प्रूव्हच करायचं आहे ना खूप, असं ते होत गेलं. पण थेरपीने खूप मला त्याच्यात साथ दिली असं मी म्हणेन. आणि म्हणजे मला त्याचे किस्से मी सांगितलेले म्हणत की जेव्हा मोहन गोखले पुरुषोत्तमचे परीक्षक होते, तू कदाचित ते वाचलंही असशील, पुस्तकात माझ्या मी लिहिलंय, ते म्हणाले की तू अमृता सुभाष म्हणून आम्ही तुला दिलं ना, आणि
मी म्हणलं म्हणजे काय, ज्योती सुभाषांची मुलगी? तो म्हणलं नाही, अमृता सुभाष म्हणजे जिची वाणी चांगली असते, अमृता सुभाष. सो तिथपासून ते माझ्या डोक्यात आय वॉज व्हेरी काय म्हणायचं, मला असं एकदम राग यायचा, तलवार उपसून समोर कोणी आलं तुलना करायला की लगेच. आणि लोकही म्हणायचे अगं ज्योती त्यांची मुलगी म्हणून तिला हे मिळालंय, म्हणायचे पण ग तोंडावर, आणि खूप वाईट वाटायचं. पण आता मला माझ्या अनुभवावरूनच असं वाटतं की कदाचित पण माझी आई तर एक्स्ट्रा स्ट्रिक्ट होती. मी तुझं नाव कुठे सुचवणार नाही, हे करणार नाही, किंवा खूप क्रिटिसाइज घरनंच व्हायचं माझं काम. कारण आपल्या क्षेत्रातल्या आया म्हणजे काय मी तुला सांगायला नको. कारण आणि आम्ही त्यांना दोष पण नाही देणार, कारण त्यांना ते दिसणार बिकॉज त्या त्यातल्या माहीर असतात ना. त्या काही नॉर्मल प्रेक्षक किंवा नॉर्मल तुझी वाचक नसणार आहे तुझी आई कधीच. त्यामुळे ते आपल्याला भोगावंही लागतं असं मी म्हणेन, पण ऍट द सेम टाइम त्यामुळे आपल्याला एक प्रोसेस पण अनुभवायला मिळते असं मी म्हणेन, जी अगेन आय वुड से इट्स नॉट ऑलवेज प्लेजरेबल. पण मला ना एकदा मला ते अनुराग बरोबर मला तो एक ब्रेक थ्रू सारखा झाला. म्हणजे मी चोक्ड नावाच्या चित्रपटाचं मी चित्रीकरण करत होते आणि अनुरागनी माझे खूप गाठी म्हणजे ज्या होत्या ना आतल्या, त्या द वे ही तो ज्या पद्धतीने विश्वास ठेवतो एक अभिनेत्री म्हणून तुमच्यावर, त्यातनं तुम्हाला तुमचं काहीतरी मिळत जाणं जे होतं. सो काहीतरी माझा शॉर्ट प्रत्येक वेळेला मी त्याच्यावर काम केलं की हे आमचं ठरलेलं असायचं की अच्छा था असं म्हणायचं. मी म्हणायचे नाही वन मोर यार, वो मैंने काहीतरी मी चूक काढायचे. आणि मग मी असं नाही मुझे नाही असं ते त्यांचं व्हायचं. तर चोकच्या वेळेला असं काहीतरी मी म्हटलं मी ते शॉर्ट जाऊन बघितला आणि तुम्हाला तो हसत होता, एन्जॉय करत होता. अच्छा था मतलब नहीं मेरी बहुएं जो है ना वो देखो ना, वो बहुएं तो मतलब तो फिर वो आपकी बहुएं है, असं थोडे की मतलब आप क्या म्हणजे पुतळा आहेस का तू, किती भुवई अशी झाल्यावर हे काय, ही काय चूक काढतेस तू, ती तू आहेस आणि त्या तुझ्या भुवई आहेत. किंवा मी दुसरंही त्याचं उदाहरण दिलं होतं की त्या काळात मला सोरायसिस होता आणि तो कधी कधी माझ्या कानात वगैरे दिसायचा. आता मी त्यातनं पुढे आली आहे आणि सोरायसिस म्हणजे स्किन डिसीज आहे, ज्यांना माहिती नसेल त्यांना. आणि अनुरागच्या सेटवर अगेन रमन राघवचं शूट चालू होतं आणि इकडून कॅमेरा लागला होता आणि माझं काही लक्ष नव्हतं, पण तो इकडेच लागल्यामुळे तो काय कदाचित दिसला असेल त्या फ्रेममध्ये, कारण आपला कॅमेरा खूप जवळ येतो ना. सो माझ्यापर्यंत गोष्टी आल्या नाही, पण मी त्याला चर्चा करताना बघितलं तो म्हणाला नाही शी इज माय कॅरेक्टर सो व्हॉट, असं मी ऐकलं हे वाक्य. आणि मग मी अंदाज बांधला की बहुतेक त्याच्याविषयी कोणीतरी बोललं की हे दिसतंय. तर मला ऑफकोर्स देन तो जो ॲडॅमन्स होता ना त्याचा, सो असं त्यांनी केलं. आणि त्यांनी माझ्यापर्यंत ही गोष्ट आणलीही नाही की काय बोलणं चाललंय, ही डिडंट इवन. तर ते स्वीकारणं मला लक्षात. आणि हे जे मी तुला म्हणलं चोकच्या वेळेला जे झालं ना, तो म्हणाला ये क्या है, आप एक इंसान हो ना. तो सारखं म्हणतो यू आर माय कॅरेक्टर यार. मग तू तुझ्या गुणदोष सगळे असणार ना त्याच्यामध्ये. मग तुझी भुवई इकडे आहे का काय आहे, मग तुला सोरायसिस आहे काय आहे, कदाचित काय तुझा सावळा रंग असेल, जे काय असेल, कुठलीच गोष्ट वैगुट्य नाही असू शकत ना. आणि मग मी त्याच्याशी हे बोलत गेले आणि मी म्हणलं अनुराग मुझे अभी रिअलाइज हो रहा है की, मी त्याला म्हटलं की मला असं लक्षात आलं की मी कुठलंही नाटक किंवा कुठलाही प्रोजेक्ट शूटिंग असेल, मी एकाच प्रेक्षकासाठी करते, ती म्हणजे माझी आई. संपूर्ण प्रेक्षागृहात एकच प्रेक्षक बसलेला असतो माझ्यासाठी आणि ती असते माझी आई. आणि त्याच्यामुळे प्रत्येक गोष्टीला मी जोखत असते की आईला काय वाटणार आहे. आणि त्यामुळे मला मजा येणं थांबलं होतं असं मला अनुरागशी बोलताना लक्षात आलं. तो म्हणा हा यार लेकिन मैं भी तो हूं ना ऑडियन्स में, सिर्फ माँ नहीं है. तो म्हटलं हा. तुम्ही म्हणा अरे प्रेक्षकात अनुराग पण आहे ना, जो मला म्हणतोय की हे सगळं तुझं जे काही आहे तेच माझ्यासाठी बरोबर आहे. म्हणलं ओके. आणि मी थांबले त्या गोष्टीपाशी. आणि अर्थातच मला आईला दोष नाही द्यायचा, बिकॉज ती माझी आई आहे आणि तिचं ते कामच आहे की ती माझ्या चुका मला सांगेल. पण त्यांनी माझं जे होत होतं ना ते फारसं मला पुढे नेणारं नव्हतं. ते प्रेशर आपला पणच घेतलेलं एक्झॅक्टली त्यांनी दिलेलं नसतं आपल्याला. हो, कारण माझी आई खोटं कशी बोलेल, तिला जर ते दिसलं काय तर ती सांगणार आहे. आणि शी इज सच अ ग्रेट ॲक्ट्रेस, तिला ते दिसणार आहे. सो मला त्या दिवशी तो एक ब्रेक थ्रू झाला की अरे प्रेक्षकात फक्त आईच नाहीये, प्रेक्षकात एक अनुराग असू शकतो. म्हणजे सर्वांगीण पण पाहिलं पाहिजे, नाही तर मजा नाही येणार. आणि तिथून पुढे मी कामातली मजा घ्यायला लागली. तू जे म्हणतेस क्रेडिबिलिटी वगैरे सगळं बरोबर आहे, कारण ते माझ्याबरोबर येणार आहे. तिच्या पोटी मी जन्म घेतला आणि ते असणार आहे आणि मला त्याचा अभिमान आहे. अँड आय एम लकी, कारण माझं सगळं टॅलेंट तिच्याकडनं आलंय, माझा आवाज गाण्याचा तिच्याकडनं आलाय. सो आय एम लकी. पण ॲट द सेम टाइम हे जे बाकीचं दडपण आहे, ओझं आहे,
त्यांनी मी कुचंबते जी आहे माझ्या निर्मिती क्षमतेला ते खेचतंय असं माझ्या लक्षात आलं अनुरागशी बोलताना. आणि मग मी प्रेक्षकातली वेगवेगळी माणसं बसवली. प्रेक्षकात माझ्या मनातलं जे प्रेक्षकगृह आहे तिथे आईबरोबर इतरही माणसं बसवली, जिथे नसीर सर पण होते. पण नसीर सर पण अगेन ही इज ऑल्सो व्हेरी, काय म्हणायचं, ते आईच्या बरोबरीचेच प्रेक्षक आहेत, कारण ते कौतुक. पण म्हणजे त्यांच्याकडनं ती अपेक्षा तरी आपण का करायची, यु नो. सो जसे ते आपल्याला चुका सांगणार म्हणून आपण सजग आहोत, तसेच एखादा अनुराग असणार आहे जो खुश पण होणार, हे पण आपल्याला वाटायला लागेल. नाही तर मग आपलं करिअर आहे हे, आणि आपण त्याच्यातली जर मजाच घेता येणार नसेल तर फिर यार, दॅट वॉज माय टर्निंग पॉईंट. आणि आता त्यामुळे क्रेडिबिलिटीची विचार जरी मनात असला तरी मला मजा घ्यायची आहे, मला हे एन्जॉय करायचं आहे. मला आज ही नवीन जागा शोधली, त्याचा आनंद मला हवा आहे. इथे मी स्वतःला त्या स्पेसमध्ये घेऊन जाऊ शकले. एक कलाकार म्हणून तू खूप विचार करतेस. मग तो विचार तुझ्या कलेत दिसावा असं तुला वाटतं का ती उत्स्फूर्तता दिसावी असं तुला वाटतं? खूप छान प्रश्न आहे, कारण मी बदलत गेली या बाबतीत सुद्धा. आणि ह्या बाबतीत ना नसीर सरांनी मला फार चांगला ब्रेक थ्रू दिला होता. म्हणजे त्यांनी मला कॅरेक्टरायझेशनची जी शिदोरी आहे ती तिकडनं आली आहे माझ्याकडे, आणि ते खजिना आहे तो मोठा. कारण ते खूपदा शिकवायला आले. म्हणजे हिबाचे ते वडील असल्याचा फायदाही होता, जरी आम्हाला त्याचं हे झालं, पण त्यामुळे ते खूपदा शिकवायला आले आम्हाला. त्यामुळे त्या शिदोरीत हे असं होतं की खूप विचार, एका कॅरेक्टरचं तुम्ही किती काढू शकाल, तिचं काय काय तुम्ही विचार करू शकाल, तुसं काढून. पण हे सरांनी इतकं छान सांगितलं होतं, ये सब हे विंगेपर्यंत, विंगेपुढे उत्स्फूर्तता आहे. आणि हे गुलजार साहेबांनी पण सांगितलं मला. हे मला नसीर सरांनी सांगितलं होतं की स्टेजवर तू आत्ता जर मी अमृता नावाचं कॅरेक्टर आहे या सीनमध्ये, आरपारची मुलाखत हा जर सीन असेल, तर आता अमृता कशी बरं कॅरेक्टर आहे हा विचार मी करत नाहीये ना. म्हणजे तो विचार माझा झालाय, आणि आता मी ते मी जगती आता इथे. सो तसं मला गुलजार साहेब म्हणाले होते. मी त्यांच्यावर निर्मला नावाचं प्रेमचंदची जी कादंबरी आहे त्याच्यात मी निर्मलाची भूमिका केली होती, ते दिग्दर्शक. आणि मला काहीच कळत नव्हतं, मी खूप लहान. सो तिचं मोठ्या वयाच्या त्या पुरुषाबरोबर लग्न झालंय, आणि तिचा सावत्र मुलगा तिच्या एवढा आहे, आणि त्यांच्यातल्या नात्याचा त्या नवऱ्याला त्रास व्हायला लागतो, असं ते सगळं. आणि मला ते काही झेपतच नव्हतं, मी स्वतः लहान. तर तो सीन चालला होता. तो गुलजार साहेबांनी मला असं जवळ बोलवलं, त्यांचा तो धीर गंभीर आवाज, आणि ते मला, देखो बेटा ये असं आहे, मग ते तसं झालंय, मग तिचं तसं मनात असं चाललंय, मग तसं झालंय असं मी ते ऐकत होते. आणि असं मी इमोशनल व्हायला लागले. ओके म्हणलं, हां अब ये सब भूल जाओ और शॉर्ट दे दो. त्यांनी सगळं जे सांगितलं होतं ते सगळं विसर आणि शॉर्ट दे. ओके, अच्छा असं आहे हे. ओके, हे सगळं विसरणं आणि शॉर्ट देतात, कुठे काय हे फार महत्वाचं आहे. म्हणजे काही लोक म्हणतात यार ते आम्हाला मी उत्स्फूर्त आहे, मला ते हे सगळं नका सांगू, यु नो. पण मला असं वाटतं दोन्हीचा समन्वय साधायला लागेल. पण कुठे काय फार महत्वाचं. नाही तर मग खूप मेकॅनिकल परफॉर्मन्सेस होऊ शकतात, हे मी पाहिलेलं आहे. किंवा म्हणजे जर तुम्ही तिथेही विचार करायला लागलात, तुमचं वर्किंग दिसायला लागतं. पण दर प्रयोग वेगळा आहे. त्याच्यामुळे आता मला नसतं माहिती मी आज काय करणार आहे. आणि मला असं वाटतं ते एक प्रकारची ती मुक्ती आहे ना, ते फ्रीडम आहे. म्हणजे मी ते ब्रह्मक्षण जे मी माझ्या पुस्तकात लिहिलंय ना, की ते क्षण जे प्लॅन केलेले नाही आहेत, जे प्रत्येक सेटवर कदाचित येतील कदाचित नाही, की जेव्हा अमृता आणि अरुणा काळे किल्लातली ह्यांच्या मधली कुठल्या तरी जागे मी पोचू शकते, त्याच्यासाठी मग तुम्हाला तर सगळा अभ्यास विसरावा लागेल, तुम्हाला इंटलेक्च्युअली सगळं विसरून हे, कारण ह्याच्या पलीकडचं झालं. सो तिथे पोचायला मला वर्ष लागली काही. कारण जेव्हा तुम्ही खूप तयारी सुद्धा जेव्हा करत असता तेव्हा तुम्ही घाबरलेलीही असता. आणि अजूनही मी तयारी खूप करते, दर रोलला मला भीती वाटते. पण मी पाहिलं की खूप मोठे मोठे ऍक्टर्स अगदी प्रत्येक रोलला तेवढी तयारी करताना मी असं, काही लोकांना असं वाटतं हिने एवढं काम केलं आणि आता तेवढंच काम परत. पण हो, बिकॉज प्रत्येक मॅच तुझी नवी आहे, प्रत्येक प्रयोग वेगळा आहे. त्याच्यामुळे ते असणार आहे. मी अनेक मोठ्या ऍक्टर्सना त्यांच्या 100व्या प्रयोगाला सुद्धा टेन्स होताना पाहिलंय. पण ते गेले स्टेजवर की ते सगळं जातं कुठेतरी, अँड देन यू आर द किंग और क्वीन काइंड ऑफ अ थिंग. तीच तर मजा आहे ना, ती तिथे गेल्यानंतर आपण आपले आणि तो प्रेक्षक आपला. येस येस. त्यात जो एक
ती स्पेस ओन केल्याचं जे एक जी भावना येते ती फार गंमतशीर असते. पण तू बोलताना ना, म्हणजे मी साधारणपणे रुजुता आणि अपर्णा वगैरे अशी नावं घेते, तशी तू नसीरुद्दीन शाह आणि गुलजार वगैरे अशी नावं घेत असतेस, ज्याचं फार कौतुकही वाटतं की आपल्यातलं कोणीतरी ह्या ज्यांच्याबद्दल आपण एवढा आदर आपल्या मनात आहे त्यांच्याबद्दल इतकं जवळचं कोणीतरी असल्यासारखं बोलू शकतं, हे बघून फार बरं वाटतं. एक थोडा असंही म्हणजे मला तुला विचारावं असं वाटतं की तू नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामध्ये होतीस. पुन्हा एकदा, एकतर निसर्गदत्त असणारच आहे, तुझ्या जीन्समध्ये जे होतं ते आहेच. बरेचदा असंही होतं अमृता की कुठल्याही अशा प्रकारच्या संस्थेतनं शिकून बाहेर आलेले जे असतात त्यांचं कुठेतरी व्यावसायिक गणित चुकतं. ते खूप अभ्यास करून येतात, खूप शिकून येतात, पण त्यांना व्यावसायिक जगात स्वतःला कसं प्रोजेक्ट करायचं हे नाही कळत. अशी अनेक उदाहरणं आपण बघतो. तर हा अनुभव तुला आला किंवा ह्याच्या पलीकडे जाऊन आपण जे शिकून आलो आहोत ते वेगळं आणि प्रत्यक्ष इथे काम करताना लागणारी एक वेगळी स्किल्स आपल्याला लागणार आहेत, याची जाणीव होऊन त्या पद्धतीने काम करणं वेगळं? हे वेगळं आहेच असं मला अगदी पूर्ण पटतंय तू जे म्हणतेस ते. कारण हो, आपण किती कलाकार बघतो ना की काय ऍक्टर आहे यार, पण अजून मिळायला हवं होतं, काम मिळायला हवं होतं. तर हे पण परत नसीर सरांनीच मला सांगितलं होतं की बेटा, चांगला अभिनय येणं ही एक गोष्ट आहे आणि कामं मिळवता येणं ही दुसरी गोष्ट आहे. आणि ते माझं वीक होतं. पण आता ते नसावं असं मला वाटतंय, कारण तू ज्या पद्धतीची कामं करताना दिसते आहेस. नाही, अजूनही ते वीकच आहे. म्हणजे मार्केटिंग त्या बाबतीतलं जे तू म्हणतेस ना की म्हणजे स्वतः एखाद्या दिग्दर्शकाला जाऊन सांगणं की मला तुमच्याबरोबर काम करायचं, नाही जमलेलं मला, नाही जमलेलं. पण कामातनं काम येत गेलंय. पण म्हणून मी ना, आय एम नॉट प्राऊड ऑफ मायसेल्फ फॉर दॅट. जमायला पाहिजे असं मला वाटतं, जमायला पाहिजे. म्हणजे आय एम नॉट प्राऊड की मला हे कित्येक दिग्दर्शकांना सांगायचं पण मला नाही जमलेलं ते की मला तुमच्यावर काम करायचंय. म्हणजे बऱ्याचदा का ह्याच्यात कमीपणा नाही वाटतं का असं मला वाटतं हे जाऊन सांगणं खरं तर. पण मला समोर मी आय वॉज व्हेरी शाय. लहानपण मी खूपच त्या बाबतीत बंद होते खूप, किंवा शाय होते मी. आणि बापरे, त्यांना काय वाटेल, हे जे काय उगीच असतं ना. आणि आय थिंक ही माझी खूप चुकीची गोष्ट अजूनही आहे किंवा होती असं मी म्हणेन. पण तरी तू म्हणशील मग हे काय, पण ते कामातनं होत गेलंय. कारण मला असं वाटतं की एक त्या पलीकडचं एक काहीतरी असतं. म्हणजे ते जर तुमच्यात नसेल तर तुमचं काही नाहीच होणार असं नाही, असं मला वाटतं. म्हणजे पण त्यासाठी तुम्हाला काय म्हणायचं, तेवढ्या मेहनतीने काम मात्र करावं लागेल असं मी म्हणेन. हा संकोच तुझा असेल, पण शिकून आलेल्या माणसांमध्ये हा इगो पण असतो का? हा, मी एक माझा तुला प्लस पॉइंट आता सांगते काय आहे ते, अजूनही आहे. हा इगो तू म्हणालीस म्हणून मी सांगते, मला सगळ्या माझ्या भूमिका ऑडिशननी मिळाल्या. सगळ्या. म्हणजे अनुरागच्या 3ही चित्रपटांची मी ऑडिशन दिली. म्हणजे एकदा केलं म्हणून दुसऱ्यांदाही ऑडिशन. मला त्यात कमीपणा वाटत नाही. मला तुला विचारायचा कमीपणा वाटेल, पण तू जर मला म्हणायचं ऑडिशन, हा मी म्हणेन हा मी देते. बिकॉज मला ती कॅरेक्टर मिळाली ना की मी निडर होते, मग मी धाडसी आहे. मी खूप लाजली बिजली अशी खूप असते. पण सो मी सगळ्या माझ्या भूमिका मला ऑडिशननी मिळालेल्या आहेत आजपर्यंतच्या. सासबहू आचार लिमिटेड सोडली तर तिथून पुढे मला, किंवा ऑफकोर्स कोकणाची वगैरे, पण तोपर्यंत मग माहीत झालं. बरोबर. पण श्वास सुद्धा चित्रपट मी ऑडिशन दिली होती. आणि ते मला असं वाटतं की त्यांनी कदाचित ते झालं असेल, कारण तो मला हे इगो नव्हतं की अरे यार मला परत काय ऑडिशन दिली मी, तर त्यांनी कदाचित ते घडलं असावं असा मी अंदाज मानते. पण ऍट द सेम टाइम मला अनेक गोष्टी जे मला सर म्हणाले होते, नसीर सर, की बेटा एक ती अलग दुनिया आहे की ते मिळवणं आणि काय त्याच्यासाठी जे काय असेल, त्या मला नाही जमल्या. पण तरी मेरे मुकाम पे मैं पहुंच गई. आणि त्यांनी मला, जेव्हा नवीन मुलं मला सांगतात ना की ताई तुझ्या मार्गाने पोचतात ना, ह्यांनी जरा धीर वाटतो मला. कारण अनेक लोकांना काही असे मार्ग आहेत असे मी म्हणेन जे कदाचित अवघड वाटतात.
आता हे साधं असेल की एखाद्या दिग्दर्शकाला जाऊन सांगणं, पण ते माझं नका करू, ते जाऊन सांगायचं असं मी म्हणेन की मला तुमच्याबरोबर काम करायचंय. हे मी तुला गंमत सांगते, मी आजपर्यंत सगळी कामं अशीच केली आहेत. किती छान. आय एम प्राऊड सांगितलंय काय, पण आय एम प्राऊड ऑफ यू. म्हणजे मी कमी केली आहेत, पण जी केली आहेत मला तुझा अभिमान आहे, कारण हे करायला पाहिजे. कारण माहित नाही, मला तुमच्या बरोबर काम करायचंय आणि बहुतेक वेळा ना समोरच्या माणसाने हे पॉझिटिव्हली घेतलंय. घेणारच, बिकॉज तुला इट इज युअर वे ऑफ टेलिंग हिम की आय लाईक युअर वर्क, राईट? तर हे का नाही करायचं? त्याच्यातला आज मला खूप धडधड होणं, हे माझे कम्युनिकेशन स्किल्सचे इश्यू आहेत, पण मला हे करायला पाहिजे असं मला वाटतं. म्हणजे कदाचित अजून मी जास्त भूमिका केल्या असत्या असं मला खरोखर वाटतं. आणि आय एम प्राऊड ऑफ यू फॉर दिस, की हे मोकळेपणाने छान पद्धतीने की दिस इज अ वे यू आर टेलिंग दॅट पर्सन दॅट आय लाईक युअर वर्क. मग आता तू दिग्दर्शिका आहेस झाली, तर मी तुला आत्ताच सांगते की मला तुझ्याही बरोबर काम करायचंय. थँक्यू. मला एक प्रश्न तुला विचारायचा आहे आणि त्याचं तू मला प्लीज उत्तर दे. कारण आतापर्यंत जेव्हा कुठे जिथे हा विषय निघतो तेव्हा समोरची माणसं काय उत्तर देतात मला माहितीये की नाही, आम्ही व्यावसायिक अभिनेत्री आहोत आणि आम्ही ते बाजूला ठेवतो आणि तिथे जाऊन आम्ही ते काम करतो वगैरे वगैरे. हे सगळं मला येतं, हे मला माहितीये. तरी सुद्धा मला हा प्रश्न आहे आणि मला असं वाटतं की तू मला त्याचं उत्तर दे. कितीही तू व्यावसायिक अभिनेत्री असलीस तरी सुद्धा जेव्हा तुला तिथे जाऊन इंटिमेट सीन्स करावे लागतात तेव्हा ते करताना संकोच नाही वाटत का? वाटतो, खूप भीती वाटते, खूप भीती वाटते. पण मी अगेन आय विल से की आय हॅव बीन फॉर्च्युनेट. ज्या दिग्दर्शकांबरोबर मी ते केलं त्यांनी त्या वल्नरेबिलिटी किंवा त्या भीतीला त्यांनी असं एक मायेने केलं, ते असं मी म्हणेन, मायेने इंटिमेट सीन. हे कसं वेगळं आहे, पण खरंच म्हणजे मी इथे खूपदा ते पण उदाहरण दिलेलं आहे आपल्या श्रीकांतचं, जो माझ्याबरोबर लव्ह स्टोरीज मध्ये होता, की डायरेक्ट ऑर्गॅझमचं पासून जर तुला ऍक्शनला ते करायचं आहे, वाट लागायची, तो नंतर माझे पाय सोडायचा ग तुम्हाला. म्हणजे हे त्या माणसाने केलंय ज्याच्याबरोबर मी हे कर. आय हॅव बीन लकी टू हॅव सच अ को ऍक्टर, बिकॉज सी त्या इंटिमेट सीन मध्ये तो आहेस आणि तू आहेस. तिथे जे घडतं ना, तुम्ही काही वेळा त्याच्याबद्दल बोलू शकाल, नाही बोलू शकणार, पण असे को ऍक्टर्स मिळाले. आणि म्हणजे अनुराग कश्यप सारख्या माणसावर मी ते पहिल्यांदा, त्यांनी ज्या पद्धतीने ते सगळं केलं सेक्रेड गेम्स मध्ये, ज्या पद्धतीची संवेदनशीलता त्या सेटवर होती ना मुद्दा, पण तरी भीती वाटलीच मला, अर्थातच वाटली. पण तो माणूस मला त्या व्यक्तिरेखेच्या मनापर्यंत घेऊन गेला. तो मला काय म्हणाला माहितीये, माझा जो त्यातला इंटिमेट सीन होता जॉय बरोबर, त्यानंतरच्या सीनमध्ये जॉय मरतो आणि ती तशीच उठते आणि बंदूक घेऊन निघते, असा तो सीन होता. म्हणजे तर तो मला म्हणाला, तू ह्या मनस्थितीकडे बघ अमृता, बाकी सगळं अलहित आहे आणि मी तुला वचन देतो की तुला आक्षेपार्ह वाटेल असं काहीही स्क्रीनवर दिसणार नाहीये. का मी हे विचारलं सांगू का अमृता? कारण बाकीच्या सगळ्या मानवी भावना ह्या आपण 4 माणसांसमोर दाखवू शकतो. बरोबर आहे तुझं. कधी ना कधीतरी, कुठे ना कुठेतरी, वेगवेगळ्या भूमिकांमध्ये, वेगवेगळ्या प्रसंगांमध्ये. ही एक गोष्ट अशी असते की त्यावेळचे आपण हे कुणासमोर नसतो, अर्थातच, आणि ते स्क्रीनवर दाखवायचे, जी आपली जवळची आणि लांबची सगळी माणसं बघणार आहेत. ह्यात भयंकर अवघडले पण येऊ शकतं. म्हणजे मला कल्पना, मी कधी असं माझ्यावरती वेळ आलेली नाही, बरोबर, पण मला आय कॅनॉट इमॅजिन असं मला वाटतं. आणि ह्या सगळ्यात मला असंही झालं की दिग्दर्शकांकडनंही, को ऍक्टर्सकडनंही आणि घरच्यांकडनंही सपोर्ट होता, आणि तो सगळ्यात जास्त महत्वाचा असतो. नक्कीच असणार. कारण खरोखर या गोष्टी प्रोफेशनलीच होतात आणि खूप संवेदनशीलतेने त्या हाताळल्या गेल्या तरच. म्हणजे मला संदेशचं इतकं एक वाक्य आठवलं, जेव्हा पहिल्यांदा कुठल्या तरी चित्रपटात असं पहिल्यांदा मी संदेशला म्हणला, मला भीती वाटते, तो म्हणाला, अमृता, ते लाजून केलं ना चांगलं दिसणार नाही. एक्झॅक्टली. कारण ती एक भावना आहे आणि ती एक सुंदर भावना आहे, यु नो. सो तू त्या स्पेसमध्ये स्वतःला ने, यु नो, असं. आणि तो स्वतः दिग्दर्शक असल्याने त्याने मला खूप अनेक गोष्टींबाबतीत, म्हणजे फॉर दॅट मॅटर, हे एक आपण बोलतोय आता इंटिमेट सीनचं सोड, पण फॉर दॅट मॅटर आता सेक्रेड गेम्सच्या ऑडिशनचं पण मी सांगते बऱ्याचदा, की त्या ऑडिशनला त्यांनी मला सांगितलं होतं की तामझाम नको करूस, शी इज व्हेरी
आणि ती ऑडिशनच मी त्यामुळे त्यांनी घरच्या दिग्दर्शनावर ऑडिशन दिल्याने मला अनेक भूमिका मिळाल्या. मी ऑडिशन जितक्या दिल्या आहेत तितक्या घरी आमच्या अशा चर्चा होऊन त्या दिलेल्या असल्याने मला त्या भूमिका मिळायला त्या माणसाचा मोठा हात आहे त्याच्यामध्ये. इथेही आहे बिकॉज ही इज माय सोलमेट, ही इज माय पार्टनर. नवऱ्या पलीकडे तो माझा सगळ्यात जवळचा मित्र आहे आणि त्यामुळे त्याचा तो जो ही इज विथ मी हे जे आहे ना, त्यामुळे मग मला ते तरी पण भीती वाटलीच. आय वुड बी फ्रँक विथ यू. पण ह्या सगळ्यांनी ते तिथपर्यंत पोचू शकलं असं मला वाटलं. कारण जेव्हा मी बघितलं ना, मी म्हणलं ओके हा हे आपण एक प्रकारच्या काय म्हणतात ऍस्थेटिक्सनी सादर करू शकलोय. कारण ते महत्वाचं असतं. ते महत्वाचं असतं, नाही तर मग नाही म्हटलेलं चांगलं असतं असं मला वाटतं. मग माझा पुढचा प्रश्न हा की जर संदेश तुझा सोलमेट आहे, तुझा जवळचा मित्र आहे, तर मग तुला एक वेगळा थेरपिस्टची गरज का वाटते? म्हणजे प्रश्न असा आहे की प्रत्येक माणसाला असं जर वाटत असेल किंवा अशी व्यक्ती जर त्याच्या आयुष्यामध्ये असेल, कोणीतरी जवळची मैत्रीण म्हण, लाईफ पार्टनर म्हण, की ज्याच्याशी आपण खूप बोलू शकतो, मनातलं सगळं बोलू शकतो, तर मग व्यावसायिक थेरपी घेणारी एक व्यक्ती अजून का असावी किंवा त्याच्याकडे का जावं असं वाटावं? याचं कारण मला जे कळलंय ते असं आहे. माझे एक जवळचे स्नेही त्यांनी मला हा प्रसंग त्यांच्या थेरपीबद्दलचा सांगितला होता की ते त्यांच्या थेरपिस्टकडे सांगायचे की माझ्या मुलीचं असं, बायकोचं जे काय असेल ते. आणि एके दिवशी एका सेशनला ते गेले आणि ते फोटो घेऊन गेले की ते म्हणाले मी कोणाविषयी बोलतोय तुम्हाला माहीतच नाहीये ना, तर हे सगळे ते लोक आहेत, हे बघा ही माझी बायको आहे, ही माझी मुलगी आहे, वॉट एव्हर. तर त्या थेरपिस्टने तो फोटो असा बघितला, ती म्हणली ओके शॅल वी स्टार्ट, असं ती म्हणाली. सो हे जे अंतर आहे ना ते काही वेळेला महत्वाचं असतं. अच्छा. म्हणजे सपोज मी संदेशला एखादी गोष्ट सांगितली तर देर आर चान्सेस की त्याला माझीच बाजू बरोबर वाटेल कदाचित, बिकॉज ही लव्ज मी, त्याचं माझ्यावर प्रेम आहे की अरे यार तिने ते तसं केलं, हो ना बरोबर आहे, काय तिने असं केलं. मैत्रिणी किंवा आपले जे सोलमेट्स असतात ऑब्व्हियसली बिकॉज वी लव्ह इच अदर राईट. तुला मी जर एखादी गोष्ट सांगली मुग्धा हे असं झालं, तू म्हणशील हो तिने असं काय वागली ती, बट देअर कुड बी अ पॉसिबिलिटी की कदाचित ती तसं वागली आहे याचं कारण ते आहे आणि कदाचित माझं काहीतरी चुकलेलं असेल त्यामुळे ती तसं वागलेली असू शकेल. जे मला कळणं गरजेचं असतं जर मला माणूस म्हणून स्वतःला सुधारायचं म्हण किंवा जाणून घ्यायचं म्हण असेल तर. मग अशा वेळांना फक्त हो ग हो असं चुचकारणं नको असतं आपल्याला राईट. त्या चुचकारण्याच्या पलीकडे मला थेरपीत मिळतं बिकॉज मोस्ट ऑफ द टाइम शी डझंट नो हू आय एम टॉकिंग अबाउट राईट. आणि ते महत्वाचं असतं. संदेश भले खूप ट्राय करेल तो तटस्थपणा, पण अर्थातच ते प्रेमाने ते थोडंसं प्रेम आंधळं असावंही लागतं ना कुठेतरी. कधीतरी ते थोडंसं त्याच्या पलीकडे जाऊन तरच त्याला अर्थ आहे. सो ते आमच्या दोघांच्या बाबतीत ते आम्हाला लक्षात आलं. आणि मग मला हा मार्ग मला विजय तेंडुलकरांनी दाखवला की माझ्या बाबांच्या अल्झायमर्सच्या वेळेला ते सगळं झालं, ज्याविषयी मी बोललेली पण आहे, इतरत्र मी लिहिलेलं पण आहे, की ते मला म्हणाले की आय थिंक तुला मदतीची गरज आहे. पण मग अगेन हे काय, हे माझं मला का जमत नाही वगैरे. आणि आता खरं सांगू तेव्हा मला असं वाटायचं की मला असं का वाटलं तेव्हा, पण हे वाटणं पण साहजिक असतं की माझं मला जमायला पाहिजे. आणि थेरपी घेणं म्हणजे वीकनेस आहे हा जरी गैरसमज असला तरी त्या अनेक गैरसमजांमधनंच आपण एका समजुतीपर्यंत पोहोचणार असतो असं मला वाटतं. आणि तो पण एक काही वर्षांचा माझा प्रवास झाला. आणि मग संदेश पण थेरपीच्या मार्गाने गेला, जे मला खूप ग्रेट वाटतं. कारण अनेक भाषांमधल्या समाजांमध्ये मी असं म्हणेन की पुरुषाला रडायला मुभा नाहीये, पुरुषाला त्याचं संवेदनशील मन उघडं करायला मुभा नाहीये. बाईसारखं मुळमुळ रडू नको हे इतकं वाक्य असंवेदनशील असताना ते आपण इतकं जाता जाता वापरतो. त्यामुळे एखादा म्हणजे मी बाई पुरुष ह्याच्यात करू नये असं मला वाटतं, कारण मन हे प्रत्येकाचं मन आहे. पण तरी सुद्धा मला असं वाटतं की ह्या सगळ्या दडपणांच्या परे जायला कदाचित पुरुषाला जास्त कष्ट पडत असावेत. एक बाई म्हणून आपल्याला ते अंतर्मुख होणं कदाचित, कारण आपल्याला रडायला मुभा असते, कंडिशनिंग आहे ना, ते कंडिशनिंग आहे. सो त्याच्यामुळे तो आमचा प्रवास पॅरलल झालेला. आणि दुसरं म्हणजे लग्नात ती स्पेस पण पाहिजे मुग्धा असं मला वाटतं.
प्रत्येक गोष्ट मी तुला सांगायची, तू मला सांगायची आहे. थोडी स्पेस पाहिजे आणि ती निर्माण करणं पण थेरपीतनं, नाही तर मग गुदमरलं पण एखाद्या नात्यात येऊ शकतं असं मला वाटतं. सगळं मी तुला सांगणार आहे तर माझे सगळे प्रश्न तू सोडव, दडपण येतं त्या माणसावर. म्हणजे एक काळ असा होता जेव्हा मी 17व्या वर्षी त्याच्या प्रेमात पडले, तेव्हा अर्थातच माझी त्याच्याकडनं ती अपेक्षा होती आणि ते पोझिशन पण मला होतं त्याच्याविषयी की अरे हे आता तू सोडव ना आता माझं सगळं. म्हणजे मला लक्षात नाही रे, तू काय, हे माझं आयुष्य आहे ना, ते त्याचं आयुष्य आहे. आणि मग माझ्या आयुष्यातलं हे सोडवायला जर मला मदत हवी असेल तर ती मी घ्यायची आहे. तो ते का सोडवत नाही म्हणून त्याला ओरडणं हा बेजबाबदारपणा आहे हे मला कळत गेलं. आणि तो बेजबाबदारपणा अनेक नात्यांचा इतका अविभाज्य भाग झालाय सध्या की माझा नवरा ते करत नाही असं म्हणूनही पण मी त्यातनं गेलीये. म्हणजे मी ते तक्रारीने तुला सांगणार नाही, ते वाटणं साहजिक आहे असं मी म्हणेन, पण कुठेतरी त्याच्या पलीकडे आपल्याला जावं लागेल एका समजुतीपाशी यायचं असेल तर, असं मला वाटतं. मग नाही, आणि मला कधी कधी असंही वाटतं की मी एखाद्या मैत्रिणीशी समजा काहीतरी भयंकर माझ्या मनातलं बोलायला म्हणून गेले तर शक्यता अशी खूप दाट आहे ना की त्यावेळेला ती तिच्या वेगळ्या कुठल्या तरी विवंचनेत असेल. म्हणजे तिची लेन्स त्यावेळेला वेगळी काहीतरी असू शकते. हो, एखाद्या आपण व्यावसायिक थेरपिस्टकडे जातो तेव्हा तो त्याचा व्यवसायाचा भाग असल्यामुळे एक्झॅक्टली आणि कोरी पाटी करून बसलेला असतो आपल्या समोर. आणि हे शास्त्र आहे मुद्दा, त्याच्या पलीकडे जाऊन त्यांनी त्या शास्त्राचा अभ्यास केलाय. मनाचं एक शास्त्र आहे. ताप आलेला असताना ही गोळी घ्यायची हे जसं शास्त्र आहे, तसं मनाला हे वाटत असताना अनेक रिसोर्सेस त्या बाबतीतलं शास्त्र फार पुढे गेलंय. पण माझे कित्येक मित्रमैत्रिणी, मीही त्यातली एक होते, त्याच्यामुळे मी त्यांना दोष देणार नाही पुन्हा एकदा की हे काय, हे आपलं आपल्याला जमलं पाहिजे, या अट्टहासापायी इतके सफर होताना मी बघतीये की अरे आणि ह्या म्हणजे काही लोकांना तो प्रश्न असतो की इकॉनॉमिकली थोडं महाग वाटतं, पण काही अत्यंत श्रीमंत लोकांना मी त्या वाटेने नाही ते हे काय, तो टॅबू जो मी बघते ना, तर त्याच्यात मला असं वाटतं की अरे आपल्याला किती फायदा होईल. साधा 5 सेन्सेसचा रिसोर्स असतो, त्याने इतक्या माझ्या गोष्टी सुटल्यात, अभिनयातल्या सुद्धा. माझा अभिनय बदलत गेलाय. म्हणजे काय असतं हे 5 सेन्सेस? म्हणजे आता आत्ता इथे 5 सेन्सेस मी वर्तमानाशी जुडणं, हे तू फार गृहीत धरशील मुग्धा, पण आपण नसतो वर्तमान. आलं लक्षात. की आत्ता तू ही एक सुंदर एक साडी नेसलेली आहेस, त्याच्यावर क्रीम रंगाचं डिझाईन आहे, तू एक काळी टिकली लावलेली आहेस, दृष्टी. मला आत्ता एक एसीचा काहीतरी आवाज ऐकू येतो किंवा माझा आवाज ऐकू येतोय, ऐकू येणं. मला माझ्या या सिल्कच्या कुर्त्याचा एक स्पर्श होतोय, स्पर्श. मला मी आत्ता पाणी प्यायलं त्याची चव, आणि मी परफ्यूम लावला त्याचा वास. तर बोलायला खूप सोपं वाटेल तुला, पण त्यांनी तू जर टेन्स असशील तर खटकन तू म्हणजे आपण इथे येतो. म्हणजे एन्झायटी अटॅक्स वगैरे ज्या प्रेझेंट मध्ये आपण येतो, तुला खटकन कळतं. कारण जेव्हा असे काही म्हणजे त्यावर बोलण्याची मी डॉक्टर नाहीये, पण परंतु मी सफर झालेली एक व्यक्ती आहे, तेव्हा आपण जेव्हा अशा काही गोष्टींना आपण सामोरं जात असतो तेव्हा मला लक्षात आलं की तेव्हा आपण वर्तमानात नसतो. आणि हे सजगपणे साधीही गोष्ट, म्हणजे मी फक्त साडीवरनं जरी हात फिरवला तरी मला काहीतरी वेगळं होणार आहे, आणि ओके मुग्धा सेफ आहे सगळं, ओके सगळं, हे आपल्याला माहिती पण वी आर लॉस्ट देन. हा एक साधा रिसोर्स आहे जो थेरपी थ्रू मला कळलाय. किंवा इंटरनल फॅमिली सिस्टीम ही एक कॉन्सेप्ट मला कळली. सेल्फ थेरपी नावाचं एक पुस्तक आहे जे अर्लीचं, खूप विस्तृत नाही म्हणणार कारण आजचा तो विषय नाहीये, पण तुझ्या आतमध्ये काही तुझी छोटी छोटी मुलं आहेत, जेव्हा मुग्धा ओरडायला लागते तेव्हा अर्थातच ती ह्या वयाची नसते, ती एक 4 वर्षाची मुलगी असू शकते. आणि ह्याला काय अर्थ आहे, ह्याला काय, आणि आपल्या हातवारे पण होतात बघ. म्हणजे मी तिकडे गेले आणि ते त्यांनी पाहिलंच नाही, हे आपण करतो, पण आपल्याला हे लक्षात येत नाही की अरे आत्ता एक माझ्या हातला, अमृताच्या हातला एक 4 वर्षाचं मूल बोलतंय आणि आपण ते सगळं सिरियसली घेतो स्वतःला. पण इंटरनल फॅमिली सिस्टीममध्ये सेल्फ नावाची कॉन्सेप्ट त्यांनी इंट्रोड्यूस केली आहे, जी काम, कंपॅशनेट, क्रिएटिव्ह असे ते सी वरनं सगळे तिचे गुण आहेत. आणि खटकन मी स्वतः सांगते, अमृता ही एक छोटी अमृता डिस्टर्ब असली तरी तू एक आहेस. काम, कंपॅशनेट, क्रिएटिव्ह, सेंटर्ड, सी, केपेबल, कॉन्फिडंट, करेसिंग, व्हॉट एव्हर, तू सीचं कंपॅनियन, असे त्यांचे तू त्याच्यात भर घालत नेऊ शकतेस. हे एक व्हिजन माझ्या समोर त्या पुस्तकाने ठेवलं की ही मी आहे कोणीतरी जी हिला सांभाळू शकते. हे संदेशचं काम नाही, हे माझं काम आहे
किंवा आज मी जर मला खूप रडू येते, लो वाटतंय मला, डिप्रेशनमुळे जर मला बिछाण्यातनं उठता येत नसेल, तर ते एक माझं छोटं पोराला ते उठता जर येत नसेल, तर एक सेल्फ अमृत आहे जे म्हणेल की आपल्याला जरा त्रास होतोय का, आपण शांतपणे उठूयात आणि थोडं स्लो आवरूयात, फक्त पाऊल खाली ठेवायचं आपल्याला आणि उभं राहायचंय, पुढचं होईल सोपं. एक पाऊल टाकायचंय, अजून एक टाकायचंय, मग योगा मॅट टाकायचंय फक्त आता आपल्याला, मग फक्त पहिलं योगासन करायचंय, पुढचं होतं. तिथपर्यंत नेणारं एक आपलं आपलं माणूस हे डिस्कवर मला झालं, ते थेरपीमुळे झालंय. हे मी अर्थातच तुला ढोबळ आणि अर्थातच खूपच संक्षेपात सांगतेय, कारण आजचा तो पूर्ण आपला विषय नसल्यामुळे. नाही, आपला हा विषय जरी नसला तरी सुद्धा मला असं वाटतं की आपल्या असंख्य प्रेक्षक बायका जे हे ऐकत असतील त्यांना अमृता सुभाषला सुद्धा आपल्यासारखे प्रश्न पडतात. किंवा ती सुद्धा आपल्यासारखी कधीतरी कुठेतरी अडकते म्हणजे अगं बाबांच्या अल्झायमरच्या रडणं थांबायचंच नाही ना, थांबायचं नाही. आता कसं थांबवू, रडू थांबवू कसं, शूटिंगला जायचंय. सो हो, पडतात ते प्रश्न आणि ते फार खरे आहेत, ते जेन्युइन आहेत. मग अशा वेळेला आपण काय करतो, काय रडते, चल उठ, स्वतःला हे कर. पण नाही, एक दुःख खरं आहे माझं, माझ्या वडिलांना खूप काहीतरी त्रासाचं होतंय आणि तो माणूस मला ओळखत नाहीये, माझे वडील मला ओळखत नाहीयेत, तर जाऊ दे ते विसर आणि काम, असं नाही होणार आहे. राईट, मला खूप रडू येणार आहे की अरे नाव पण आठवत नाही का तुम्हाला माझं, अर्थातच रडू येणार आहे. पण ते सावरणारे कोणीतरी असणार आहे की ओके, यातनं आपला हात हातात धरायचा आपल्याला. ह्या सगळ्याकडे तुम्ही स्वतःचे लाड करता अशा दृष्टीने बघणारे हे खूप असतात. हो ग, म्हणजे ह्याला फक्त कमी लेखणारे, तुच्छ लेखणारे असं नाही, फार तुम्ही स्वतःला गोंजारता, फार तुम्ही स्वतःचे लाड करता, असं विशेषतः बायकांना खूप वेळा ऐकावं लागतं. म्हणून मला हा मुद्दा आज इथे महत्वाचा वाटतोय. नाही, मग मला असंही वाटतं मुग्धा की खूप लोकांना त्यातनं गेल्याशिवाय ते कळतही नाही असं मला वाटतं, टाकीचे गाव सोसल्याशिवाय जे म्हणतो आपण. आणि दुसरी गोष्ट, खूप लोकांचा ना कनेक्ट पण नसतो, म्हणजे त्यांना त्यातनं ते गेलेत नाही गेलेत बिकॉज आपले वर्कोहोलिक असण्यामुळे किंवा आता रील्समुळे म्हणत ते तो काय ग ब्रेन रॉट हा शब्द आता येतोय की ते सध्या त्या रील्समुळे आपला वेळ जातोय, परंतु आत बघणं त्यामुळे थांबवता येतंय. नाही तर मग तुम्ही वर्कोहोलिक असता, मग तुम्ही वर्कोहोलिक झाला की तुम्हाला यश मिळायला लागतं, मग तुम्ही यशस्वी असाल की तुमच्याकडे पैसे असतात आणि मग सगळ्यांना असं वाटतं की दिस इज ऑल सॉर्टेड, राईट. पण मला जिम कॅरीचं वाक्य फार आवडतं की एकदा ना सगळ्यांना पैसे लोकप्रियता मिळून जाऊ दे म्हणजे कळेल की ह्यात काही नाही. म्हणजे लोकांना बघताना कळतं हे बरं आहे, तुम्ही खरोखर त्याच्या पुढचं खूप काहीतरी आपल्या आत चाललेलं आहे आणि तो कनेक्ट जर नसेल तर मग हे अंजारणं गोंधळ किंवा व्हॉटेव्हर हे वाटणं साहजिक आहे असं मी म्हणेन. कारण ती भाषा जर तुला येत नसेल, तुला फ्रेंच येत नसेल, तर मग त्यातलं सौंदर्य कळणार नाही किंवा फ्रेंचमध्ये मांडलेलं दुःखही तुला कळणार नाही. यु नो व्हॉट आय मीन. म्हणजे त्याच्याशी कनेक्ट हा परत एक प्रवास आहे, तो कनेक्ट हा परत एक प्रवास आहे. आणि आत्ताच्या घडीला इतके डायव्हर्जन्स आणि हे उपलब्ध आहेत आपल्याकडे, म्हणजे मी कधी कधी म्हणते की ती अनारकलीचं ती हे होते बघ, ते विटा रचत गेले ना, चिणलं तिला चिणलं. सो एकदा ती रील्स बघायला लागली की आपण कधी चिणत जातो, मला ते फिलिंग येतं कधी कधी की आपण दमत जातो आणि एक तासाने असं वाटतं मी काय केलं. पण ती अशी आपण ना, मला असं वाटतं आपण त्या विटा रचत गेलोत आपल्या स्वतःच्याच भोवती, आपणच आपल्यासाठी ते बांधत गेलोय. आणि मग आता श्वास का येत नाही, थांब जरा बाजूला ठेव, जरा श्वासोश्वास कर, म्हणजे ते विटा बाजूला काढ, असं ग. तर जरी साधं वाटलं ना तरी तो एक पक्षी एक कोणीतरी ओरडतोय. आता काल चंद्रक ओरडते आणि खाली शुक्राची चांदणी फार छान पोझिशनला होती, इकडे जाऊ दे ना माझं लक्ष, असं मी स्वतःला सांगते. यु नो, तर पण ते जायला पण आता हल्ली त्याचाच अप्रूप वाटायला लागला. अरे मी पाहिली शुक्राची चांदणी, यु नो. परवा संदेश ते सांगत होता ना, सूर्यास्त त्यांनी त्याच्या मित्राला सांगितलं, अरे ते बघ सूर्य. तो म्हणाला तुम्हा लोकांना हे सगळं दिसतं बाबा. तो म्हणाला अरे पण आम्हाला कलाकार लोक. तो म्हणाला नाही, सूर्यास्त सगळ्यांसाठी आहे, पण तो सगळ्यांनाच दिसतो, दिसला पाहिजे खरं. पण ह्याचं अप्रूप वाटण्याचे दिवस आलेत मुद्दा, की मला दिसला आज सूर्य बाबा, बघितला मी सूर्य, माझं लक्ष गेलं त्याच्याकडे. एक पक्षी रोज सकाळी येतो त्याच्याकडे मी आज बघितलं, त्याचा तुरा बघितला मी.
किंवा आज एक जास्वंदीचं मोठं फुल आलं होतं त्याच्याकडे गेलं माझं लक्ष. तो ठेहराव राहिला नाहीये. तो ठेहराव राहिला नाही. वाचन आज मी किती करायचं का, एक ठाण मांडून पुस्तक वाचायचे मी, पण त्या रीलच्या ब्रेनरॉट नंतर 4 ओळी वाचण्याचं माझं एकाग्रता कधी मी गमावली. आपसुक फोनकडे हात जातो, काहीतरी उचलून बघावं असं वाटतं. आणि म्हणजे किंवा ते व्यसन ना आहे, व्यसन आहे. हो, व्यसन आहे. आणि म्हणून मध्यंतरी बघ मी आपला ग्रुपमधनं जरा मी थोडे दिवस बाहेर पडते, कारण माझ्या काय लक्षात यायला लागलं होतं की मनात आलेली प्रत्येक गोष्ट त्या क्षणी आपण कुणाशी तरी बोलायला लागतो. एक्झॅक्टली. ग्रुपवर नसेल समजा, हो, मैत्रिणींशी असेल, कुणातरी एका मैत्रिणीशी असेल, नवऱ्याशी असेल, मुलीशी असेल, पण आत्ता या क्षणी माझ्या मनात हे आलंय, त्या क्षणी मी ते बोलून टाकलं. म्हणजे लेखनामध्ये असं खूप म्हणतात की तुमच्या मनात आलेला विचार तेव्हाच्या तेव्हा लिहू नका, तो राहू देत डोक्यात, जरा त्याच्यावरती थर चढू देत, त्याच्यात अजून 4 विचार येऊ देत. तो एकदा पूर्ण तुमच्या मनात घोळला गेला की मग आहे ना उतरवायला तुमच्याकडे भरपूर वेळ आहे. पण चिंतन नावाची जी ते तिथल्या तिथे प्रत्येक गोष्ट तिचा त्या क्षणी जो निचरा होतो ना, त्यांनी सगळ्यालाच एक हलकेपणा यायला लागतो मग. हो, खरंय तुझं, अगदी खरंय. असं तो थोडा तो ठेहराव गेलाय. त्यामुळे हे सगळे रिसोर्सेस जे मी तुला म्हणत होते ते मला जास्त मोलाचे वाटतात. आणि त्यामुळे जरी मी समजून घेतलं त्या लोकांना ज्यांना असं वाटतं की अंजारणं गुंजारणं आहे किंवा ही थेरं आहेत, मला असं वाटतं हे आजचे फार फार सखोल प्रश्न आहेत ज्याच्याकडे आपल्याला पाहायला लागेल. म्हणजे श्याम मनोहर फार छान म्हणाले मला नाटक बघितल्यानंतर, नुसती उत्तरं देऊ नका, काही प्रश्न पडले की नाही दिग्दर्शनानंतर. तर म्हटलं हां, हो खूप पडलेत. आणि म्हणलं खूप असमाधान आहे. हां, ते पाहिजे. निबंध लिहा असं म्हणाले मला. क्राफ्ट विषयी लिहा, कलेविषयी लिहा. रिल्के नावाच्या कवीविषयी इतकं तिथे इतके लोक लिहित आहेत, आपल्याकडे चिंतन करून लिहिलं जायला पाहिजे. त्याच्यासाठी जे चिंतन लागेल. म्हणजे दिग्दर्शन ते म्हणाले हे नका लिहू, म्हणजे तिच्याबरोबर काम करायला मजा आली वगैरे नाही, ते वेगळं, ती आली ओके, पण क्राफ्ट म्हणून काय तुम्हाला प्रश्न पडले, काय काय म्हणतात अवघड वाटलं, काय प्रश्न नाहीच सुटले, काय तडजोडी म्हणून तुम्ही पुढे नेलं, ह्याचं भान करून ते लिहा. म्हणजे पुढचा एखादा मुलगा जेव्हा वाचेल त्याला काहीतरी क्राफ्ट विषयी कळू दे ना, निबंध लिहा असं ते मला सांगत होते. म्हणजे ललित किंवा निबंध जेव्हा आपण लिहू तेव्हा त्यासाठी एक वेगळा विचार तुम्हाला करावा लागेल. अर्थातच फिक्शनचाही तितकंच हे आहे, पण हे फार मोलाचं आपण कुठेतरी निष्ठू नाही देता कामा असं फार वाटतंय. आणि मग ह्या शोधात पुढे काय? कारण काय होतं की साधारणपणे अभिनेत्रींबद्दल जर बोलायचं झालं तर त्यांना ज्या ज्या गोष्टी कराव्याशा वाटतात त्या सगळ्या तू ऑलरेडी केलेल्या आहेस. ज्यांच्या बरोबर काम करावं असं वाटतं त्यांच्या बरोबर तू केलेलं आहेस. मी मगाशीच म्हणाले माझी लिस्ट मोठी आहे. हा नाही, तशी मेरिल स्ट्रीप सुद्धा असू शकते आणि असावीच, पण म्हणजे आपले आदर्श म्हणून कल्याणचा शो आणि आणि तुला तो सीन म्हणजे आठवतो का, आम्ही तिघी असतो ज्याच्यात, मी शुभांगीताई आणि नीनाताईचा आमचा सीन चालू होता. आणि अचानक एक आजोबा पहिल्या विंगेतनं स्टेजवर आले आणि ते मला म्हणाले बाथरूम कुठे हो. इट ब्रोक माय हार्ट. आणि तुला नाटकाचा विषय माहिती आहे ना, त्याच्यामुळे मला अशी दीपा दिसली त्यांच्यात. तर मी अशी उठले, त्यांच्या पाठीवर हात ठेवला, म्हणलं आजोबा उजवीकडे आहे, चंद्रू नेन तुम्हाला आमचा. चुकून ते स्टेजवर आले, त्यांना दिवा दिसला असेल असं. नंतर आम्ही विचार केला की त्यांना काळोख असेल आणि त्यांचं वय जे होतं ना, कदाचित त्यावेळेला त्यांना आपल्याला विचार येत नाही की असं वाटतं की लवकर मला बाथरूम, सो त्यामुळे मग तुम्ही विचार नाही करू शकत. आणि मी त्यांना दाखवलं आणि मग मी येऊन जेव्हा बसले ना परत सीन, टाळ्यांचा कडकडाट. आणि त्या टाळ्या मला वेगळ्याच वाटल्या खरं सांगायचं तर. कारण हे बघ, दिग्दर्शिका म्हणून प्रत्येक काय चालू असतं, आपल्या सीन वर्क व्हायला पाहिजे, नाटकाचा फ्लो तुटता कामा नये, कलाकारांची एकाग्रता, हे सगळं. तर नंतर इतके प्रेक्षक मला म्हणाले ताई तुम्ही त्रागा नाही केलात. म्हटलं नाही, त्रागा म्हणजे ती दीपा मला दिसली आणि मी गौरी होते ना तेव्हा, त्यामुळे ते नाटक चालू असताना मी तुला मगाशी म्हटलं तसं काही टाळ्यांचे वेगळे आनंद असतात, पण ह्या, आणि हे कदाचित मी चिडले असतं तर मला नंतर माझा राग आला असता. त्यावेळेला काय होईल आपल्यालाच माहिती नसतं.
पण मला खूप बरं वाटलं की त्यावेळी तुला राग आला नाही? मला दीपा दिसली त्यांच्यात. कारण कम्पॅशन, परत मी सीचे तुला म्हणत होते ना, सेल्फ आपण बोलत होतो आता सेल्फ थेरपीतले सीचे सगळे एक सेल्फचे गुण आहेत. तर सगळ्यात मोठा तो गुण कम्पॅशन आहे. पण काय माहितीये ना, ते शिकवून नाहीयेत. आणि परत तू कुठल्या प्रतलावरच त्याच्यावर ते अवलंबून आहे. परत भीतीने पण आपण चिडतो कधी कधी की आता मी काय करू, असंही होऊ शकतं. तर तो कुठला शांतपणा कसा आला, काय आलं, मला काहीच माहित नाही. पण ते गौरीने मला दिलं, ते तिचं देणं, त्या भूमिकेचं देणं. बिकॉज गौरी ते करते आहे ना, काय काय जे मी केलं तेच गौरी नाटकात करते आहे, आपण बघतो आहे. सो ते भूमिकांचं खूप काय काय मला असं वाटतं ते आपल्यावर कर्ज असतं त्या भूमिकांचं, की ते इतकं देतात आपल्याला. आईने पाहिलं नाटक? आईने पाहिलं नाटक. काय म्हणाली? नीनानी भूमिकेचं सोनं केलंय. शुभांगी काय काम करते ग, एवढंच. सगळं बरोबर आहे. नाही नाही, पण हे खरं पण आहे की त्या दोघींनी अप्रतिम काम केलेलं आहे. पण आता खरं सांगायचं तर ह्या सगळ्याची समजूतच मला आलेली आहे की आपल्या आयांना असं वाटतं आणि ते वाटणंही बरोबर आहे की आपण हवेत जाऊ नये, आपण चढून जाऊ नये, यु नो. इनफॅक्ट तुला सांगू की मला असं वाटतं की आपले आई वडील त्यांच्या इतक्या वर्षांच्या आपल्या बरोबरच्या जे काही त्यांचं वागणं असतं किंवा बोलणं असतं त्याच्यापेक्षा जर अचानकपणे वेगळे वागले ना तर मला भीती वाटेल. हो, आता का हे असं वागतायत, म्हणजे आता काय झालंय असं की ज्याच्यामुळे ते असे वागतायत, अचानकपणे ते आपलं कौतुक का करायला लागलेत वगैरे, असं जर झालं ना तर मला भीती वाटायला लागेल. पण आता एक दुसरी गोष्ट मी तुला सांगते, म्हणजे आधी मला या सगळ्या गोष्टींचे राग येऊन झालेत की अरे कधीच तुम्हाला कौतुक वाटणार नाहीये का वगैरे, असं सगळं झालंय. कधीतरी माझे कौतुकाचे एक शब्द वगैरे, इथपासून मी आता अशी आलीये की खरोखर एक आई म्हणून तू ते जास्ती चांगली तुला कळेल ही गोष्ट की आपल्या मुलाला जमिनीवर ठेवणं हे त्या आईला त्याची काळजी वाटणं मी समजू शकते. बिकॉज खरोखर तुला सांगू का, मी काय किंवा तू काय किंवा कुणीही, म्हणजे काय म्हणतात बच्चन साहेब फॉर दॅट मॅटर, त्यांना त्या टाळ्या मिळत असतात. पण मला खूपदा असं वाटलंय की अपयशापेक्षा यश पचवणं अवघड असतं. हो हो, प्रश्नच नाही. नाही, आणि मला खरंच वाटतं कौतुक ही गोष्ट अशी आहे ना की ज्याची भूक कधीच भागणार नाहीये, हो, कुणाचीच. त्याच्यामुळे ते मी इतकं जवळनं पाहिलं की त्या वेळेला शांत राहणं, कारण त्याने कधी तुम्ही, म्हणजे तेंडुलकर खूप छान शब्द वापरायचे, एखादा माणूस असा यशाने थोडासा हुरळून जाणं हे पण एक साहजिक असतं ना, तर त्याला ते म्हणायचे तो जरा खुल्लाय असं ते म्हणायचे. ती फार थिन लाईन आहे. आणि कुठेतरी मला जेव्हा अनेक माझे दिग्दर्शकही म्हणतात किंवा मी तुला मगाशी म्हणलं, तू मला म्हणालीस तुला मोकळं वाटतंय, किंवा फर्स्ट टाइम दिग्दर्शक जेव्हा मला म्हणतात मॅडम तुमची भीती नाही वाटत, सो ते काहीतरी आपल्या जडणघडणीचा भाग असावं. त्याचं श्रेय मी माझ्या आईवडिलांना देईन की ते पाय जमिनीवर असण्याचं जे काही श्रेय आहे त्याचा आपल्याला त्रास झाला असेल, राग आला असेल, परंतु मग त्या कौतुकाच्या आसेने आपण धडपड पण करतो ना, राईट, आणि आपण आपलं बेस्ट देण्याचा प्रयत्नही करतो. सो त्याच्यामुळे मला असं वाटतं की ती रिॲक्शन ज्या दिवशी आई म्हणेल क्लास, त्या दिवशी मग माझं नाही भीतीच वाटायला लागेल मला तर. हे काहीतरी तेव्हा त्यांनी योग्य ती रिॲक्शन दिली नाटकाला. म्हणजे इतरांकडे सांगितलं असेल आवडलं बिवडलं नाही, कारण किंवा मी तर म्हणजे डॉक्टर काय म्हणताय तो की असं का तुम्ही बोललायत, डॉक्टर काही वेगळं म्हणालेत का. हा म्हणजे तर त्याच्यामुळे मला असं वाटतं की आता माझा त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोनही बदललाय आणि त्या प्रकारची समजूत आली आहे. तरी अपेक्षा असतेच, तरी एक होप वाटतेच. आणि आई अगदीच नाहीच करत कौतुक असंही नाही, काही वेळेला तिने केलेलं पण ते लक्षातही राहतं, रोज केलं तर लक्षात नाही राहणार, असं पण आहे. त्याच्यामुळे ह्या सगळ्याकडे आता एक समजुतीचा दृष्टिकोन आलाय. नाही, आणि खूप सतत कौतुक करणाऱ्या मुलींच्या आयांना बघितल्यानंतर आपल्या आया सतत करत नाहीत, चांगलं बरं वाटतं. नाही खरंच आहे ग, कारण म्हणजे ते एक ना विम्पी किड नावाचं एक कार्टून, आणि मला खूप आवडतं, मी ते वाचते. तर रावली म्हणून तो शेजारी राहत असतो आणि त्याचे आई वडील त्याला खूप कौतुक करत असतात, किती छान केलं, टाळ्यावर वाजवत असतात वगैरे, असं खूप खूप सारखं करत असतात. तर ते विम्पीने लिहिलंय की पुढे जाऊन रावलीचं काय, मग रावली मोठा झालाय आणि त्यांनी काहीतरी केलं आणि लोक टाळ्या वाजवत नाहीत आणि रावलीला कळत नाही की अरे वाजवा ना टाळ्या, कारण
कुणीच तुमच्यासाठी सतत टाळ्या वाजवणार नसतं. आणि ते जेव्हा येईल ना, म्हणजे आता परत आपण करिअरकडे जर आलो की जसं आत्ता हे चालतंय नाटक, तेव्हा कदाचित, आणि मी पाहिलेलं आहे, छान अपयशही पाहिलेलं आहे की 5-5 ऑडिशन्स दिवसाला देतो आणि एकही थ्रू होतच नाही होत आपण, हेही झालेलं आहे. त्यावेळेला पण की ठीक आहे, सारख्या नाही वाजणार आहेत टाळ्या, प्रत्येक रोल नाही मिळणार आहे तुला, मिळायला हवाय वाटणं साहजिक आहे, पण मग ओके, अरे तिला मिळालं का, ओके मिळायला हवा आता यार, पण ठीक आहे, हे पण पाहिजे ना, किंवा यार तिने चांगला केला यार, कदाचित मला नसता जमला, हे पण पाहिजे. म्हणजे नाही तर मग सतत टाळ्या वाजल्या की असंही होईल की सगळे, म्हणजे तसंही मी बघितलेलं आहे घडताना. तर त्यामुळे मला असं वाटतं की मध्यम मार्ग, बुद्धिझममध्ये सांगितलं ना, तर मला खूप प्रत्येकाचा समतोल हवा. खूप फक्त वाईटही म्हणू नका, खूप सगळं फक्त चांगलंच नको, मध्यम मार्ग. म्हणजे तू प्रत्येक बाबतीतच असावं. म्हणजे खाण्याच्या बाबतीत माझा कोणीतरी एक मित्र म्हणतो की यार गुलाबजाम भी अगर 50 खाओगी तो मतलब नाहीच ना खायचे, तेही एक व्यसनच आहे. सो सगळंच जर तुम्ही सम्यक केलं तर चांगलंच आहे, आणि सम्यक नाही केलं तर सगळंच पलीकडे जाऊ शकतं. त्या अर्थाने तो मध्यम मार्ग म्हणजे जसा, म्हणून मी एक अनुरागही बसवलाय, काही बसवली प्रेक्षकाला. एक कौतुक करतोय, एक चुका सांगते, दोन्ही महत्वाचं आहे. पण हे झाले प्रेक्षक. आपल्या पण काहीतरी एक वेगळे असतो, आपली स्वतःकडनं अपेक्षा असते. कितीही म्हटलं तरी सुद्धा शेवटी आपण आपल्या कामाकडे कसे बघतो हे इतरांपेक्षा कम्प्लिटली वेगळं असतं. तुला मी म्हटलं तसं की व्यावसायिक यश प्रचंड मिळालंय अमृता, आणि जी चांगलीच गोष्ट आहे. तुला राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवरचे सुद्धा पुरस्कार मिळालेले आहेत. नवीन काम जेव्हा तू करायला घेतेस तेव्हा आता ह्याच्यामध्ये मी कसं करते बघूया, ह्यातून मला पुढे काय मिळेल, हे काम आधीच्या इतकं चांगलं झालं नाही तर काय, हे सगळे विचार बाजूला ठेवून 100% त्यात शिरणं खरंच शक्य असतं. दरवेळेला शून्यातनं सुरुवात असते, पण ते खरंच इतकं शक्य होतं? डिपेंड्स. म्हणजे एखाद्या शॉटला जर मी तितर बितर असेल, सैरभैर असेल तर नाही शक्य. पण एखाद्या शॉटला शांत असेल आतनं, होऊ नाही जातं. पण तुला असं कधीच मोह होत नाही की 10 लोकांसमोर मी अमृता सुभाष आहे हे फ्लॉन्ट करावं? कारण हा पण एक भाग आहे. म्हणजे मला असं वाटतं की ओके, एखाद दिवशी एखाद्या व्यक्तीला जर असं वाटलं की करावा थोडासा माज, कारण मी कमावलंय तेवढं, तर तेही नॅचरल आहे. पण मग तो का करायचा आहे, म्हणजे त्याच्यातनं काय ध्येय आहे आपलं ते करावं. आता फॉर एक्झाम्पल माज असं मी म्हणणार नाही, पण मग एक पोझिशन आल्यावर माझ्या प्रोफेशनल काही हे आहेत, म्हणजे इतके तासच काम, किंवा एक प्रकारची तुमची काय म्हणतात तुमची प्राइस ठरते की ही प्राइस असेल माझी. नाही अशी मी नसते तेव्हा, गोड 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 नाही, सगळीकडे तसं नाही चालत. हेही याची मला जाणीव आहे. ते शिकावं लागलं मला. सगळीकडे गोड गोड छान छान नाही, पण म्हणून मास्क करायला पाहिजे असंही नाही. म्हणजे मला तेही जाणवलंय की तुम्ही जितके शांत आणि फर्म असाल ना, तितकं लोक तुमचं ऐकतात. हे काय आहे हे केल्यावर लोक म्हणणार तीन डोक्याला. पण मी जर तुझ्या थ्रू आउट मी व्यवस्थित वागते आणि मुग्धा मला नाही आवडलं, कामं टाकून येशील, आणि मला हा अनुभव आहे. मी एकच गोष्ट नाही आवडली तर तितक्याच फर्मली मी सांगणार, मी सगळं छान छान नाही म्हणणार आहे. पण मग मला ते लक्षात आलं हळूहळू की यार तुम्ही सांगण्याची जी पद्धत असेल त्याच्यावर तुम्हाला ओरडण्याने गोष्टी साध्य होतात, हेच मला मुळात पटत नाही. की अरे ती आईनं आरडाओरडा केला, मला ती मुळात व्हॅल्यूच वाटत नाही. लोक मला घाबरतात ही मला व्हॅल्यू वाटत नाही. मला हे सगळ्यात मोठं अपयश वाटतं माझं, जर तसं झालं तर. जर कोणी मला घाबरलं तर ते माझं सगळ्यात मोठं अपयश आहे. पण म्हणून मला कुणाला मी गृहीतही नाही धरू देणार, आणि तो परत मध्यम मार्ग आहे. पण ते कठीण आहे, कारण एस्पेशली जेव्हा तुम्ही या क्षेत्रामध्ये इतक्या वरच्या लेवलवर जाता तेव्हा अरे अमृता आपलीच आहे, ती करेल की आपल्यासाठी कुठेतरी एक छोटंसं काम, ती करेल की आपल्यासाठी एखादा इव्हेंट, ह्या गोष्टी सुद्धा वाढायला लागतात. ह्यात समोरच्या माणसाचं चूक आहे असं मला नाही वाटत, कारण शेवटी प्रत्येक जण आपापल्या करिअरचा किंवा आपापल्या भविष्याचा वेगळ्या पद्धतीने विचार करत असतो. पण ह्या गोष्टींचाही त्रास व्हायला लागतो कधीतरी. होतो, आणि मी असं नाही वाटत की मी कधी चिडलेच नाही. अर्थातच ते आरडेओरडे झाले किंवा खूपदा ते
आपण खूपदा ते काय म्हणतात कुचंबून जास्ती ओरडतो, खूप सहन करायचं आणि मी एकदम एक्सप्लोजन, हे सगळं याच्यात जात जात मी गेले. आणि मग मला लक्षात आलं की अरे आरड्याओरड्याने नाही सध्या होते. तुला काय हवंय आता? समोरच्याचा अपमान करायचा का तुझं काम करून घ्यायचंय? ध्येय काय तुझं? आणि परत तू म्हणालीस तसं मी खरी स्टार माणसं पाहिली. गुलजार साहेब आवाज पण चढवत नाहीत ग. माझ्या दृष्टीने खूप मोठा स्टार माणूस आहे तो. तुम्ही यांच्यासमोर कोण आहात का? आणि मला त्यांच्याकडनंच हे शिक्षण झालेलं आहे. मला त्यांच्याच सेटवरचा प्रसंग आठवतो की हेअरड्रेसर कुठेतरी अचानक गेली आणि शॉट लागला आणि मला भीती वाटायला लागली की अरे आपल्यामुळे उशीर. कारण माझं ते की आपल्यासाठी कोणाला थांबवायचं नाही. मी सगळ्यात आधी हजर वगैरे ते सगळे रूल्स. तर मी तिचं काय नाव जे असेल तर मी ती ओरडायला लागले, स्वाती स्वाती अशी मी ओरडत होते कारण मला भीती वाटत होती. तर गुलजार साहेब समोर आले आणि ते म्हणाले क्या हुआ? मग त्यांचा आवाज असा असेल तर मी एकदम अशी खाली आले. म्हणलं स्वाती गई है शॉट लगा है. ओके चिल्लाने की कोई बात नहीं है, वो आने तक हम रुकेंगे. ओके ओके सो ओके. ओरडायचं कारण नाही. हे एक मला तो माणूसच जर स्वतः इतका शांत आहे पण म्हणून काही त्यांना कोणी गृहीत धरायची हिंमत होईल आपली. सो पॉवर इज समथिंग एल्स. म्हणजे आपल्या खूप चुकीच्या काही समजुती आहेत की असं येऊन आरडाओरडा म्हणजे किंवा ते स्टारडम किंवा वॉट एव्हर. माझ्या दृष्टीने स्टारडम नाही. मी बच्चन साहेबांना सुद्धा काम करताना पाहिलं. दुसऱ्यांचे सुद्धा डायलॉग पाठ असतात त्यांना. त्या समोरच्या नटाला पाठ नव्हते तर त्यांना बेटा तुम्हाला हे डायलॉग आहे. माझ्या दृष्टीने स्टारडमची व्याख्या तुमची काय आहे ती ठरवावी लागेल. म्हणजे इतकी वरवरची नाही आहे. स्टारडमची व्याख्या ही आहे. माझ्या दृष्टीने ही माणसं मला बघायला मिळाली. हे किंवा लहानपणीच डॉक्टर श्रीराम लागूंसारख्या अभिनेत्याबरोबर आई काम करत होती. माननीय ते लिजेंड आपले. त्यांची मेहनत बघायला मिळाली. फक्त त्यांचं सह्याद्रणं नाही पाहिलं किंवा त्यांच्या गाड्या फक्त नाही पाहिल्या. त्यांची एका स्क्रिप्टवरची मेहनत. एकदा चुकून त्यांच्यासमोर हसू आलं होतं तेव्हा जे चिडलेत ते माझ्यावर, चापकाचे फटके द्यायला पाहिजे असं मला म्हणाले. ते सगळं पण आहे डोक्यात. तर त्यामुळे परत मध्यम मार्ग की अरे तू नाटक केलंयस त्यांच्याबरोबर क्षितिजापर्यंत. एका तालमीला मला चुकून हसू आलं. काहीतरी आठवून आपल्याला पाहिलंय. सो जे चिडले डॉक्टर माझ्यावर आणि बरोबर होतं त्यांचं की हसतेच काय पण नंतर हिंमत नाही होत तुमची. म्हणजे चुकून आलं तरी मग तुम्ही स्वतःला मारता. म्हणजे असं नाही म्हणणार मी की आपण माणूस आहोत, चुका करते ना मी पण, की कोणीतरी काहीतरी होतं स्टेजवर फंबल काहीतरी होतं मग डॉक्टरांचा चेहरा यायला लागतो आणि हसू नकोस हसू नकोस हसू नकोस यु नो. म्हणजे सो तू म्हणलीस तसं चांगले गुरु मिळाले, चांगले गुरु लाभले. नाही खरंच म्हणजे हे इतकं शिकण्यासारखं आहे ना. कारण खरंच आपल्या आजूबाजूला आता त्यांना जज करायचं म्हणून मी म्हणत नाही पण अर्ध्या हळकुंडाने पिवळे खूप लोक असतात. आणि हल्ली कसं झालंय की पटकन मिळतं ना सगळं त्याच्यामुळे. हो गो. मला आठवतंय माझ्या आपल्या क्षेत्राचं सोड पण माझे बाबा बिचारे आम्हाला काही काही गोष्टी मिळवण्यासाठी ते पावसात भिजत स्कूटरवरनं फाटका रेनकोट घालून जायचे हे मला माहिती आहे. पण आज आपल्याकडे पटकन गाड्या येऊन जातात यु नो. पण त्यामुळे आपले प्रश्नही अवघडून बसतात. आपल्या पालकांनी फार कष्टाने दिलं आपल्याला सगळं, त्यामुळे त्यांना तो कष्टाचा मार्ग खडतर माहीत होता. पण तू म्हणलीस तसं ते आपल्याला फार फार. आणि मी असंही नाही म्हणणार म्हणजे मगाच्या माझ्या बोलण्यातला गैरसमजही होऊ नये की गाड्या बिड्याही असाव्यात चांगल्या लोकांकडे, पैसे छान कमवावेत लोकांनी. म्हणजे पूर्वी प्रायोगिक करायचं मला असं वाटायचं की अरे नाही तर आता मी म्हणलं नाही चांगले पैसे कमवायचे, छान सगळं पाहिजे तुमच्याकडे, मस्त त्याही ऐहिक सुखसोयी छान आणि तुमच्या आवडीचं काम करूनही तुम्ही तितक्या पैशापर्यंत पोहोचू शकता. बरोबर. म्हणजे फक्त तेवढा विश्वास ठेवायला लागतो. जरा उशीर होऊ शकतो, थोडा वेळ लागू शकतो, पण मुकाम तक पहुंच जाते. मग आता पुढचा मुकाम कुठला आहे? आता सध्या तर एक तर नाटक तुझं ठरलं आता, दिग्दर्शन तू करणार आहेस आणि मला घेणार ठरलं आपलं पुढे. पण अगं नाही ते तर ठरलेलंच आहे आपलं. नाही पण अर्थातच खरंच मी तुला सांगते मी दिग्दर्शन अजून करेन. म्हणजे मला काही वेळेला असं होतं ना बापरे करून पाहिलं आता नको, पण मला प्रत्येक वेळी दिग्दर्शन करताना असं वाटलं की
ये घर आहे मेरा असं मला वाटत आलंय. त्याच्यामुळे मी अजून ही सुरुवात आहे माझी असं मला वाटतंय. आणि खूप मी तुला म्हटलं तसं शिकत जर राहायचं असेल तर माध्यमं पण वेगवेगळी बदलत जातील. आणि संदेशचं जे मी वाक्य तुला सांगितलं की प्रेक्षक तू घ्यायला बसलेला आपल्याला जे त्याला द्यायचंय ते मोकळेपणाने द्यायचंय. म्हणजे आपल्याला मनापासून जे मांडायचंय ना ते मांडायचंय. व्यावसायिक गणित मांडावी लागतीलच ना, कारण आपण मगाशी बोललो तसं. हो, असं नाही की बाबा तसंही नाहीये. परंतु जो तो एक आतला आवाज आहे तुमचा तो हरवायला नको. त्या आवाजात तो माझा आवाज हळूहळू स्पष्ट होत जातो. पण कोलाहल फार आहे ग. ते गिरीश जोशींनी लिहिलं होतं ना फायनल ड्राफ्ट मध्ये, तुझ्यातला वेडेपणा जाऊ देऊ नकोस, तसं आहे ते. फारच अगदी करेक्ट बोललीस. आणि ग्रेस पण जे म्हणाले की अहमहमिका लागलेली आहे ना, झुमराचं झुमर, तेव्हा तुमचा दिवा तेवढ ठेवायचा. हे जे ग्रेसांचं वाक्य आहे ना की एक दिवा तेवढ ठेवायचा तर मला आयुष्य पुरत नाहीये. आणि इथे झुमरच्या झुमर. सो हे म्हणजे मला या सगळ्याकडे निगेटिव्हली पण नाही बघायचं फ्रँकली. हा प्रत्येक काळाचा एक भाग असतो आणि प्रत्येक काळात वेगवेगळ्या प्रकारची माणसं असतात. तुम्हाला तुमची वाट शोधायची, तुम्हाला तुमचा आवाज शोधायचा आणि तो आवाज हरवू न देता तो धरून एकदा सापडला म्हणजे तो राहील असंही नाही. मी तुला म्हणलं तसं प्रत्येक वेळेला शून्यातनं सुरुवात असणार आहे. म्हणजे हे नाटक लोकांनी इतकं उचलून धरलंय, आवडलंय, पण पुढच्या नाटकाला नव्यापासून सुरुवात आहे. सो अशी आपल्या आवाजातली नाटकंही करायची आहेत आणि अर्थातच माध्यमांतरही होईल. काही चित्रपटांचं पण हे करायचं आहे, प्रयोग करायचे आहेत त्याच्यामध्ये. आणि तू म्हणलीस तसं खूप यादी आहे अजून ज्या कलाकारांबरोबर काम करायचं आहे. पण आता त्याच्यात भर पडली. म्हणजे पूर्वी मी म्हणायचे की मला त्यांच्याबरोबर काम करायचं, आता मी म्हणते की त्या रोलला मी तिला कास्ट करेन. आता हे भर पडली की ही भूमिका ना मी बदलली आहेत. हा किंवा विस्तारित होत आहेत असं मी म्हणेन. कारण मला अर्थातच अभिनय पण मी करत राहणार, कारण ते कुठेतरी म्हणजे असं म्हणतात की तुम्ही जितके तास घालवता त्या कलेमध्ये तितकं तुम्ही त्या कलेमध्ये मोकळं होत जाता. ते आता कुठेतरी अभिनयाचं मला वाटतं की मोकळं होणं म्हणजे टेन्शन येत नाही का, तर येतं, पण ते ब्रह्मक्षणांचे हे, कारण एक प्रकारचा एक बेस तुमचा तयार असतो केवळ तुम्ही तितके तास दिलेले असल्यामुळे. तर त्यामुळे ते तर मी करत राहणार, कारण मग तिथून तुम्हाला पुढची काय म्हणतात झाड अजून ते वाढवायचं आहे. गाण्याकडे यायचं आहे आणि त्यावर आधारितही काही क्रिएटिव्हली करता येईल का ह्याचा एक विचार चालू आहे का कार्यक्रमाचा. ते माझ्या डोक्यात आहे. माझ्या लिखाणाकडे एक उलट एक सुलट नंतर अजून त्याच्यासाठी अगदीच बसावं, म्हणजे तुला जास्ती माहिती आहे, तुझ्यासारखं पहाटे उठायला शिकावं लागेल त्यासाठी, कारण तेव्हाच ती शांतता मिळते तू म्हणालीस तसं. त्यामुळे पण आत्ता कसं आहे की प्रयोग चालू आहेत, त्यामुळे मी कधी तिथे येईन मला माहित नाही, पण अशी अनेक स्वप्नांच्या वाटांची दरवाजे उघडून ठेवलेत. बघूया आता कुठल्या दरवाजातनं कधी जायला मिळतंय. आणि असे अनेक रंगमंचांवर अनेक प्रयोग करत राहायचंय, शिकत राहायचंय. दुबेजींनी सांगितलंय ना ते एका साध्या सत्यासाठी देता यावे पंचप्राण, सारा अंधारच प्यावा अशी लागावी तहान. खरेच ही जी कविता आहे, एका साध्या सत्यासाठी देता यावे पंचप्राण, हे काय आहे ना, पण हेच आहे. आणि ते खरंच ग त्या क्षणाला ते पंचप्राणापणाला लागलेले असतात ग. आणि मला ते एक मी कृतज्ञ आहे माझ्या आई वडिलांची, आईची, की असं काहीतरी आहे जिथे पंचप्राण पणाला लावावं असं काहीतरी ती कला तिने मला दिली नाही का. म्हणजे त्यातनं आता व्यवसाय वगैरे तर सगळं पुढच्या गोष्टी ग, पण आतनं ते पंचप्राण लावायची धडपड, तिथे काही करावं नाही लागलं मला. लोक अगदी तुम्ही इतके कष्ट, ते कष्ट नाही आहेत. म्हणजे मी परवा एका सिनेमाला 48 तास काम करावं लागलं, बिकॉज शेवटचा दिवस, लोकेशन नाही, वॉट एव्हर. म्हणजे कुणीतरी मला तुम्ही अजिबात चिडला नाही. म्हणजे चिडू का, मला आवडतं हे, मला आवडतं हे. आणि मी देवाला ती प्रार्थना आहे माझी की मला कधीच सेटवर आल्यावर माझं पॅकअप कधी हा प्रश्न विचारायला लागायला नको, किंवा हे नाटक ह्याची तालीम संपणार आहे कधी हे मला विचारायला लागायला नको. यु नो, तेवढी माझी प्रार्थना आहे की तो जिवंतपणा मला मिळत राहू देत. तेवढीच एक प्रार्थना आहे. देव तुझं सगळं ऐकतो.
आणि तुझ्या सगळ्या प्रार्थना तू सगळं छान होणार आहे. तुला असेच अजून खूप नवीन नवीन मार्ग मिळणार आहेत, कारण तू तेवढी पॉझिटिव्ह आहेस आणि तुला ते तितकं मन लावून करायचंय, मनापासून करायचंय. थँक्यू, तू आलीस आणि खरंच मनमोकळ्या गप्पा मारल्यास याबद्दल मला फार छान वाटतंय. त्याबद्दल थँक्यू. मला पण खूपच खरंच पारदर्शी काही. आणि आपण अनेक म्हणजे या क्षेत्रात आपण अनेक मुलाखती देत असतो, पण मी तुला यायच्या आधीपासून मी म्हणत होते की काही मुलाखतीने आपणही आपल्याला नवे काहीतरी दिसतो. म्हणजे ही पण एक कला आहे. आणि त्यामुळे तू घेतलेली मुलाखत माझ्या दृष्टीने वेगळी तशी ठरली. म्हणजे मला त्याचा विश्वास होता, पण तो सार्थच ठरला खरंच. अनेक शब्दातीत गोष्टी तू शब्दात मांडून विचारू शकलीस आणि त्यामुळे अनेक शब्दातीत गोष्टी मी शब्दात मांडू शकले असं मी म्हणेन. आणि त्यातनंच आपल्याला ओळख होत असते. त्यामुळे एक चांगली मुलाखत तुम्हाला तुमची नव्याने ओळख करून देते खऱ्या अर्थाने. तशी ती ठरली. बरेचदा इथे ना खूप जणांना कॅथार्सिसचं फिलिंग येतं असं माझ्या लक्षात येतं, कारण इतकं सलग स्वतःविषयी आपण नाही बोलत. जरी प्रत्येकाला आवडत असलं स्वतःविषयी बोलायला काही प्रमाणात, तरी सुद्धा ते असं कॉन्सन्ट्रेटेड होत नाही. आणि त्याच्यामुळे दिस इज हा एनर्जीचा खेळ आहे मुद्दा. मनुष्य हा एक प्राणी आहे आणि आपण एनर्जीवर खेळत असतो. जरी आपण आता एक जमात म्हणून किती पुढे आलेलो असलं तरी मुळात आपण एनर्जीवर. आता नाटक काय आहे? एनर्जी एक्सचेंज. एनर्जी आहे. तू जी एनर्जी मला देशील तर तुझा तो शांतपणा जो आहे ना, तुझं जे एक, तो पण खूप लोकांना इथे उमलायला मदत करत असेल असं मला वाटलं. तो एक अनुभव मी स्वतः घेतला आता असं मला वाटतं. या पुढच्या गप्पा आपण आपल्या ग्रुपवर कधीतरी मारू. तिथे सगळा जो काही पाचकळपणा आहे तो आपण करू. अर्थातच तो पण महत्वाचा आहे. भयंकर. तो पण महत्वाचा आहे तो. हो, पाचकळपणा महत्वाचा आहे. विनोद करत राहणं, सेन्स ऑफ ह्युमर महत्वाचा आहे. त्यामुळे असंही नको वाटायला लोकांना की आपण अगदी एकदम अशा गंभीर वगैरे आहोत असं नाहीच होत. आणि आपण आज इथे फॉर अ चेंज ते झालंय. हो, पण म्हणजे त्याचाही मध्यमार्ग आहे आपल्यामध्ये. म्हणजे त्यामुळे काही ते विनोदही आपल्याला करत राहावे लागतील. तर थँक्यू व्हेरी मच. थँक्यू आलीस आणि खूप छान गप्पा मारल्यास. बरं वाटलं. थँक्यू.